कृष्ण महाराज की जय। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गाव माटवाडी मुक्त्याजी या गावामध्ये या गावकरी मंडळींनी हा शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। या शिदोरी सत्संगामध्ये आपण श्री चक्रधर स्वामींच्या कथा बघत आहोत। कथा ऐकल्यामुळं आपली व्यथा दूर होते आणि म्हणून आपण कथा ऐकली पाहिजे। पण आपण आपल्याच कथा ऐकतो आणि आपलीच कथा दुसऱ्याला सांगतो। माझं असं झालं आणि माझ्या देराने असं केलं आणि बस माझे सासू अशीचे, आपलं हेच चालू असतं। आपल्या कथा सोडून द्या, देवाच्या कथा ऐका, त्यांनी चिंतन होतं। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला एक कथा सांगत आहे आणि ती कथा इतकी महत्वाची आहे की परमेश्वर कसा पावतो, कशाने पावतो हे देव आज सांगणार आहे। तथा ईश्वर अप्राप्ती निरूपणे हृदय निषेधो, तथा ईश्वर अप्राप्ती निरूपण हृदय निषेध। ईश्वराची अप्राप्ती केल्यानंतर परमेश्वर प्राप्त होतो। अप्राप्ती ना म्हणजे नाही, प्राप्ती ईश्वराची अशी आरती करावं लागते, म्हणजे दुःख करावं लागते, तेव्हा कुठं ईश्वर प्राप्त होतो, नाहीतर होत नाही। म्हणून देवासाठी त्या ठिकाणी चिंतन करावं लागतं, तेव्हा देव प्राप्त होतो। पण निव्वळ रडतच बसावं लागतं असं नाही बरं। निव्वळ रडत बसणार तर तुमच्या डोळ्यावर काजळी पडेल। तुम्ही कधी दिव्याची काजळी काढली का? जास्त काजळी झाली आणि नाही काढली ती काजळी तर काय होऊन जातं, दिवा विझून जातो। म्हणून आपल्याला विझायचं नाहीये, काजळी वारंवार दिव्याची काढावं लागते, तेव्हा दिवा तेजदार राहतो की नाही? तुम्ही कधी दिवा लावत असताना है ना, नवरात्रात तर कोणीच दिवा विझू देत नाही। एरवी काय दिवा लावतात काय माहिती, खरं आहे ना? असा प्रकार आहे। आणि मग त्या ठिकाणी ईश्वराची अप्राप्ती केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही। म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नागदेव आचार्याला कथा सांगत आहेत। एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उदयाचा गंधाक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर, देवाला गंधाक्षदा विडा समर्पण झाला, मग खडकावर आसन झाले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खडकावर बसलेले होते आणि भक्तजन समोर होते आणि देव निरूपण करत होते आपल्या भक्तगणांना। काय निरूपण करत होते? सगळे भक्तजन तुमच्या सारखे जवळ बसलेले आहेत स्वामींच्या। देवमाईची आली आणि तितक्यामध्ये देवमाईसा त्या ठिकाणी पोहोचली, स्वामींची शिष्या। गोसावी निरूपण करीत असती। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण म्हणजे प्रवचन देत होते। गोसावी अप्राप्ती निरूपित होते। देव काय निरूपण करत होते? अप्राप्ती निरूपण। काय निरूपण करत होते? अप्राप्ती म्हणजे परमेश्वर अप्राप्य आहे, परमेश्वर कशानेच प्राप्त होत नाही। परमेश्वर चिंतनाने प्राप्त होतो, स्मरणाने प्राप्त होतो, हे देव सांगत आहेत। सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात? परमेश्वर तो काहीसे न पाविजे।
परमेश्वर तो काहीसेही न पविजे. कशानेच पावत नाही परमेश्वर मित्रांनो. कारण परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वरे परमेश्वर पाविजे. परमेश्वराची कृपा जर तुमच्यावर झाली, तुम्हाला ज्ञान झालं, तर परमेश्वर तुम्हाला जाणल्या जातो, म्हणजे तुम्हाला कळतो. आणि परमेश्वराच्या कृपेनंच परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून घेतो. तुमच्याकडे परमेश्वर तुम्हाला प्राप्त होत नाही, देवाचा कड असतो. तेव्हा कुठं परमेश्वर प्राप्त होतो. यावर नागदेव आचार्यांना मुख्य करून सगळ्या भक्तांना देव सांगत आहे, परमेश्वर तो काहीसेही न पविजे. कशानेच पावत नाही. मग पुत्र संपत्ती न पविजे. काही लोकांचं म्हणणं असतं पुत्र म्हणजे मुलगा झाल्यावर स्वर्गाची प्राप्ती होती. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात ते सांगितलं की मंत्राचं, महाभारत मंत्राचं 5 पांडव आहे. पांडव वनवासाला, पांडव त्या ठिकाणी वेहाळीला गेला होता. पांडू त्याला श्राप भेटला कुंदन ऋषीकडनं, आणि त्या ठिकाणी तो तपश्चर्या करायला लागला. आणि मग ऋषींना सांगितलं, तुला संतान जर झाली नाही तर तुला मोक्ष प्राप्ती होणार नाही. की त्यांची खुळी समजूत आहे. आणि मग कुंतीनं सांगितलं, मला दुर्वास ऋषीनं दिलेले 5 मंत्र माझ्याकडे आहेत, त्या मंत्राचा जर मी जप केला तर मला मुलं होऊ शकतात. आणि काही लोक मंत्रच घेत नाही, आणि ज्यांनी घेतले त्यांच्या पाठच नाही, तर काय प्राप्त होईल तुम्हाला? आपल्या मुलीला त्या ठिकाणी काही होण्यासाठी आमचे हात लावून आमच्यावर तीर्थ घेऊ लोक त्या ठिकाणी काही करतात. अंधश्रद्धाळू. अरे नामस्मरण कर, मंत्राचा जप कर, तुला कसं काय होणार नाही. पण अंधश्रद्धा. माझ्या मुलीला जर मंत्र दिला आणि ती दुसऱ्याच्या घरी गेली तर मग काय करायचं? तू काय करतेस? तू आहेस का एकनिष्ठ? महानुभावाच्या घरचे काही एकनिष्ठ आहेत का? अर्ध इकडे अर्ध तिकडे. मग तुमच्या मुलीला मंत्र दिल्यानंतर ते संकट काळी त्या ठिकाणी जप करू शकत नाही का? संकट काळी कुंतीला दिलेले मंत्र दुर्वास ऋषीनं पांडुप्रती सांगितले, आणि सांगितलं की बाबा मला मुलं होऊ शकतात. आणि मग 5 मुलं होते. एक मंत्र तिनं कर्णावारी खर्च केला, आणि 4 मुलं तिला मंत्राचे झाले. पहिला मंत्र उच्चारला धर्म झाला, दुसरा उच्चारला भीम झाला, तिसरा उच्चारला अर्जुन झाला, आणि माधुरी नावाची एक सवत होती, तिला एक मंत्र दिला, आणि मग तिला 2 मुलं झाले, नकुल सहदेव. असं आहे, महाभारत आहे मित्रांनो. मंत्राशिवाय सिद्धी होत नाही, आणि म्हणून मंत्र तुमच्याकडे पाहिजे. कोणीही असो, मंत्र जप केल्याशिवाय तुम्हाला ते प्राप्त होणार नाही म्हणजे नाही. आणि म्हणून मंत्राने सिद्धी होते, मंत्राने परमेश्वर प्राप्त होतो. जो मंत्र तुमच्या गुरुनं तुम्हाला दिलेला आहे त्याचा तुम्ही जप करायचा, तेव्हा परमेश्वर होतो मित्रांनो. मग द्रव्य संपत्ती न पविजे. मग पुत्र संपत्तीनं मुलं असल्यामुळे तुम्हाला देव होतो असं नाहीये. ही पुढे समजूत आहे. कलत्र संपत्ती. 4-5 मुलं असले म्हणून तुम्हाला परमेश्वर होईल काय? तुम्ही हा पुरुषार्थ इथला केलाय. परमेश्वराचा पुरुषार्थ काय केला? नामस्मरण काय केलं तुम्ही? काही लोक म्हणतात मुलं असले की स्वर्गात जातात. तसं काही नाहीये. मंत्राचा जप केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय माणूस तिथं पोहोचत नाही. काय असा प्रकार आहे. कलत्र संपत्ती ईश्वर न पविजे. पत्नी, घर, दार, प्रॉपर्टी यांनी परमेश्वर प्राप्त होतो का? बिलकुल नाही. नौकर, चाकर यांनी परमेश्वर प्राप्त होतो का? नौकर चाकर आपण त्या ठिकाणी आपण देवधर्म करून घेतो, ब्राह्मण आपण करून घेतो, आणि मग आपण काय करतो? आपण सेवा दास्य नाही केलं तर आपला कर्मनाश होईल का? बिलकुल नाही. आपल्याला करावं लागतं मित्रांनो, तेव्हा कुठं परमेश्वर प्राप्त होतो, नाही तर नाही. ईश्वर अप्राप्य. ईश्वर अप्राप्य आहे ऐसे निरूपण केले.
असं निरूपण केलं. नागदेव आचार्य मुख्य भक्तजनांना त्या ठिकाणी सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना निरूपण केलेलं आहे की अशा प्रकारे परमेश्वर होत नाही. किती प्रॉपर्टी आहे टाटा बिर्लाकड, बिल गेटकड खूप प्रॉपर्टी आहे, त्यांनी सगळ्यांनाही दान दिलं तरी परमेश्वर होणार नाही. परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे. जो जयापरी व्हावा तयाची परी होईल की 11 विधीचा अनुष्ठान केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होतच नाही. तुम्ही किती नाटक करा आणि काही करा, 11 विधी तुम्ही करता की ते बघा. पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. आटन, आटन म्हणजे चालणं. तुम्ही चालता का थोडस भिक्षासाठी है ना, मंदिरासाठी. अटन विजन म्हणजे विशेषण जन समुदाय सोडून थोडस चिंतन करता का तुम्ही सकाळी बसून. भिक्षा मागता का तुम्ही, है ना, नाटक करता का तुम्ही. इथले इथं भिक्षुकाकडून भिक्षुका होता का तुम्ही. भिक्षा, भोजन, भोजन सुद्धा विधी आहे मित्रांनो. अटन, विजन, भिक्षा, भोजन. अजून प्रसाद सेवा आम्ही रोज करतो की नाही, 3 टाइम. भिक्षा मागतो की नाही, दिसतं ना तुम्हाला सगळ्यांना, बघताय ना तुम्ही. बघा इथं 11 विधी घडतात की नाही. आम्ही झोपतो की नाही, झोपणे पण आम्हाला विधी आहे. लोक काय 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 म्हणतात, बाबा लोकांची मजा आहे, खाऊन पिऊन झोपतात. तू बाबा होय ना, ये इकडं, आहे की नाही. बाबा होय झोप, दक्षिणा बिक्षिणा देऊन हार घालून येतं का तरी. लुंगी लावायचं म्हणलं की असं पळतं का नाही, आहे की नाही. अशा प्रकारे झोपणे पण विधी आहे. संग सांगात भेटी शुश्रूषा. संघ म्हणजे आपण वैराग्य कारणाने संघ केला पाहिजे, है ना. सांगात म्हणजे बहुताचा, भेटी म्हणजे आपण भेटलं पाहिजे आपल्या गुरुला, आपल्या वासनिकांना, है ना. शुश्रूषा म्हणजे जो बिमार पडला त्याची सेवा केली पाहिजे. हे 11 विधी आहेत मित्रांनो. जो हे 11 विधी करतो तो परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. चिंतन जो करतो, स्मरण जो करतो तो पोहोचतो. मग भक्तिजना निरूपण प्रवेशन झाले. भक्तजनाला त्या ठिकाणी सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना असं निरूपण केलं. मग भट्टी मुनी झाले. नागदेव आचार्य काय म्हणतात, हे काहीची. महाराज परमेश्वर कशानेच पावत नाही, मग जगून तरी काय करायचं. सर्वज्ञ मुनी झाले. काय म्हणतात, का पावत नाही, का होत नाही परमेश्वर. एक जीव कर्म चांडाळ. कसा एक जीव कर्म चांडाळ आहे. ब्राह्मण असून ब्राह्मणी सोबत विटाळतो तो कर्म चांडाळ आहे. ज्ञान असून तो कर्म चांडाळासारखं वागतो. ज्ञान असून आपण उद्देश असून जो कोंबड्या पाळतो, कर्म चांडाळ आहे. हिंसा करतो, दुसरे जीव विकून त्या ठिकाणी आपलं पोट भरतो, कर्म चांडाळ आहे. हे कर्म चांडाळाचे त्या ठिकाणी धर्म आहेत मित्रांनो. काही लोक त्या म्हशीचे, बैलाचे, गाईचे कातडे काढून त्या ठिकाणी पोट भरत असतात आणि त्याच्या चपला करून त्या ठिकाणी विकत असतात, माहितीये तुम्हाला. आणि तुम्ही जर असे चांगले व्यक्ती जर असं करत असाल, ते खात असाल, पित असाल, तर तुम्ही कोण आहे, कर्म चांडाळ. अशा लोकांना देव होत नाही. म्हणून का होत नाही सांगत आहेत देव, कोणाला होत नाही सांगत आहेत देव. जे कर्म चांडाळ आहेत, काय, जे ब्राह्मण आहेत, उपदेशी आहेत, वैष्णव आहेत, कोणी असो, तुमचा धर्म काय आहे त्या धर्माने तुम्ही वागत नाही. आणि म्हणून तुम्ही सरकलेले बाजूला, जे सरकलेत बाजूला त्यांना देव होत नाही. स्पष्ट सांगितलं देवाने. काही जीव कसे आहेत, कर्म चांडाळ. एक कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे काय, कृतज्ञ म्हणजे एखाद्याने तुम्हाला उपकार केला तुमच्यावर, देव करायला नेलं, स्थान करायला नेलं, पदयात्रा करायला नेलं, आणि त्या बाबाचा एखादा दोष दिसला की तुम्ही त्या बाबाची चप्पी करून टाकता. काय खरंय त्याच. आतापर्यंत बरा गोड लागला होता, आताच खरं नाही का. कृतज्ञ
काय सांगितलं त्यांनी आम्हाला? कृतज्ञ. एखाद्याने तुम्हाला एखादी वस्तू दिली, काय झालं मग दिलं तर काय कमी आहे त्याला? कृतज्ञ. मी अन्यायी कृतज्ञ असूनी, मी अन्यायी कृतज्ञ असूनी, विसरोनी अपकार केले बहुपकार, गुरुजी केले बहुपकार. आपल्या गुरुनं आपल्याला धर्म सांगितलेला असतो, त्या गुरुला आपण विसरायचं नसतं, त्या गुरुवर आपण कधी कृतज्ञ व्हायचं नसतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. पण लोक कृतज्ञ होऊन जातात. कोणी आपला उपकार केला ना तर त्या ठिकाणी आपण त्याची परतफेड करायचा प्रयत्न केला पाहिजे, पण आपण कृतज्ञ होऊन जातो. दिला असं त्याने, मला नाही माहिती, जाय दिला. असे काही लोक कृतज्ञ आहे. एकूप्रतारक. अजून कसे? एकूपरतारक. परतारक लोक आहेत. एखादा जर देव धर्म करत आहे, तो वय काय म्हणे देव धर्म करायचं, आणि तो वय काय म्हणे संन्यास घ्यायचं. चालला संन्यास घ्यायला, तू तर घे ना, म्हातारा झाला, आणि त्याला घेऊ दे ना तू तू तुझं बघ ना. परतारक. असे काही लोक परतारक. एखादा सत्संग घेतो, पोथी घेतो, तो काय म्हणतो, कशाला पोथी घेता, काय गरज आहे, आणि यांच्या डोक्यातला कचरा निघणार आहे काय म्हणे बाबा. दरवर्षी सांगितलं तरी यांची शेपूट वाकडीच असते म्हणे. तू वाकडा नको ना चालू, परतारक नको ना हो तू, सरक बाजूला तू ना खरे करतो. तुला तर नीट करणं होत नाही, दुसऱ्याला करू देत नाही, तू ही शेपूट वाकडी आहे. लोकांना म्हणतो बाबा यांना किती सांगा, आहे तसेच राहणार आहेत. तू तसाच आहे म्हणून त्या ठिकाणी तू तसं म्हणतोस. मग तसंच येतं त्या ठिकाणी तिने सोडून सगळं कशाला घातलंय, कशाला झाले तुम्ही? परतारक. तुम्हाला सांगतो काही जीव जर देव धर्म करायला गेलं, कोणी जर त्या ठिकाणी एखाद्या साधू संतांची भजन पूजन करायला लागलं, काय करता म्हणे करून, काय खरंय कोणाचं? तू खरे करे का? तुझं खरंय का? तुला चांगलं आहे का? आणि तू चांगला आहे तर देवाजवळ का नाहीस? परतारक. या परतारकापासून तुम्हाला सांगतो सावध राहायचं मित्रांनो. जे म्हणतात ना तुम्हाला या मार्गात करू नका, त्या मार्गात करू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, या बाबाकडे जाऊ नका, त्या आईकडे जाऊ नका, माझ्याकडेच या, मला पान फुलवा, येते का तुला काही? परतारक हे सांगतो तुम्हाला मित्रांनो, यांच्यापासून सावध राहा. हे चमचे येतं कान गोष्टी करणार आहेत, हे अशा परतारकांचं बिलकुल ऐकायचं नाही. परतारक आहेत तुम्हाला सांगतो काही लोक, हे यांचा उद्धार होणार नाही, तुमचा उद्धार होऊ देणार नाही. जर आपण त्यांचं ऐकलं तर आपला उद्धार होणार नाही मित्रांनो. आज एवढे इथं लोक आहेत, काय तुम्ही सत्संग घेतला म्हणून येत ना, आणि एखादा त्या ठिकाणी येतो परतारक. कशाला घेता म्हणे, काय डोक्यात फरक पडणार लोकांच्या, तुया पडला का फरक? अशा परतारकाचं ऐकायचं नाही मित्रांनो, सांगून ठेवतो. या जर तुम्ही असं ऐकलं आणि परतारक तुम्ही झाले तर एवढ्या लोकांचं नुकसान तुमच्यामुळे झालं. नरकाला तुम्ही जाणार जे परतारक होतात, जे करू देत नाही, आडवं येतात, त्यांना नरक होणार. ते परतारक आहेत, वाजत गाजत नरकाला जातील. तुला तर करणं होत नाही, लोकांनाही सांगतो करू नको. तू त्या ठिकाणी नालीत तोंड घालतो, लोकांनाही घालायला लावतो बरं. बिलकुल परतारक व्हायचं नाही. आपण कोणा परतारकाचं ऐकायचं नाही, कान गोष्टी करायचं नाही, आणि कोणाचं कानातलं ऐकायचं नाही. सांगितलं दुपारी चमच्यांचं ऐकायचं नाही. असे चमचे लय गेले. एखादा चमचा जर सापडला ना, तोंड तोडून टाकायचं भाग आहे, माहितीये तुम्हाला, तुकडे होऊन जाते चमच्याचं पुढचं तोंड तुटतं माहितीये का? वाकडा होतो तो असं उचलू, आणि मग आपण असं दाबीत असतो माहितीये तुम्हाला, कटकांद्याचे तोंड त्या ठिकाणी तोडून जातं, आणि एखाद्याचं तोंड सुद्धा बारीक होऊन जातं. परतारक होऊ नकोस, तोंड बारीक होऊन जाईल. सावध राहा. कळालं पाहिजे तुला की माणसात कसं वागायचं. काही लोक परतारक आहेत मित्रांनो, परतारक होऊ नका, नित्य नरकाला जावं लागल. ध्यानात घ्या जरासं. जो करतोय ना त्याला सपोर्ट करा, नाही तर खेकड्यासारखं मागं नका ओढू. जर तुम्ही मागं वळताय ना, तुम्हाला यम लोक वडू मारतील. त्या कुवाच्या डेऱ्यात त्या ठिकाणी खूप असतील, वर काढतील, सपका देतील. पुन्हा रक्ताच्या कुवामध्ये खूप असतील, वर काढतील, सपका देतील. त्या ठिकाणी इतकं नरक भोगावं लागेल तुम्हाला. हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून परतारकाचं कधी ऐकायचं नाही, आणि या परतारकाला कधीच देव होत नाही मित्रांनो. सृष्टी देवा
पाहिला दोषांगमुनी सदा तिकडे बसा प्रमाद कुठं आहे? घडला तिकडे लांब बसा, इकडे बसा म्हणतो कोपऱ्यात. घडला प्रमाद घडला इकडे बसायला सांगितलं तुम्हाला कोपऱ्यात. फटकन दिवशी उठायचं, करकर वाजू राहिले ते. सर का तिकडं 10 वेळा सांगितलं याच्याकडे तोंड गेल्यावर त्याचं तोंड वाजत. कारण एखाद्याचं तोंड चमकलं की दुसऱ्याचं तोंड गुर गुर करत. माया पुढं चाललो, माया पुढं चाललो, माया पुढं चाललो, असे परतार किती बारीक तोंड होऊन जातं. मग त्यांच्यावालं तोंडात हाणून घेतो, काळं लावून घेतो तोंडाला. तुला लाज आहे का काही परतार कुंगाडा? आणि म्हणून कसं वागायचं हे कळायला पाहिजे मित्रांनो. दुसऱ्याला करू देत नाही तुम्ही. अरे तू तर काय केलं सर आणि काय करतो तू? लोकांना मागे वळतोस, खेकडा गुंगाडा. एक वंचक आहे, एक परतारक, ते एक वंचक आहेत. आणि जे परतारक आहेत ते वंचक आहेत. यांना देव होत नाही. वंचक म्हणजे काय? 1000 रुपये नवस बोलतो देवाला 1000 रुपये त्या ठिकाणी खर्च करायचे. करू का नको, करू का नको, करू का नको. वंचक आहे ना. 10ची नोट देतात लोक, पण अशी फाटकी देतात, 2 तुकडे होईल आणि त्या ठिकाणी असे गुंडाळून देतात. वंचक. पुन्हा योग येणार नाही मित्रांनो असा. वंचकाला देव होत नाही मित्रांनो. अशा प्रकारे वंचक राहू नका. मग एक विश्वासघात करतात. नाही मी तुमच्याकडे सोमवारी पैसे देऊन टाकतो. पुढच्या सोमवारी असे विश्वासघातकी. आणि त्याचा पुढच्या सोमवाराला की काय म्हणतो, दिले नाही का तुला पैसे? असे विश्वासघातकी काही आहे ना. काय विश्वास करणार तुम्ही यांच्यावर? काही काय म्हणतात, मी आता इकडे चाललो, मी तिकडे चाललो आणि इथंच टपकतो. पुन्हा जातो म्हणलं होतं ना. विश्वासघातकी. अरे तुला खरं तरी बोलता येतं का? बरं खोटारडे. खरं बोलायचं असेल आणि खोटं बोलायचं असेल तर रेटून बोलायचं मित्रांनो. उघडं नाही पडलं पाहिजे पित्तळ. नाही तर पित्तळ उघडं पडतं. काही बायांना खोटंही बोलता येत नाही आणि काही माणसांना खोटंही बोलता येत नाही, लगेच पित्तळ उघडं पडतं. तू तर काल असं म्हणणं नाद नाही म्हणतो. अरे तो पित्तळ सांभाळता येते का तुला? चालला सांगायला. असे काही लोक मित्रांनो आपलंच पित्तळ उघडं करतात आणि मग लोक काय म्हणतात, दरवाट्यावर ते फुसक्या सोडणार नाही. फुसकं कांदा आहे म्हणे ते. असे फुसके कांदे असतात काही तुम्हाला सांगतो. उगा फुसकी सोडायची आणि लोकांना त्या ठिकाणी विचलित करून टाकायचं. करणं तर काहीच होईना, पण फक्त सोडायची. आणि त्याला जरा म्हणलं ना इकडं, मी कुठं म्हणलो 10-12 जण असं समोर आले की मग असं पळत का नाही, तिकडे गलीतून फुसक्या नका सोडत जाऊ. जे करणं होईल तेवढंच करत जा. म्हणून नका दाखव जाऊ मी एवढं करेन, मी तेवढं करेन आणि आयत्या काय मला फटाकडी फुसकून वाजते. कायला सोडता? कोण म्हणतो तुम्हाला कर म्हणून? एक मातृद्रोही म्हणजे मातृद्रोही, गोत्रद्रोही है ना. द्रोह करतो तो आपल्या आईसोबत, आपल्या त्या ठिकाणी गुरु आईसोबत गुरुद्रोह करतो. एक मातृद्रोही, एक गुरुद्रोही आहे. गुरुची निंदा करतो, गुरुजवळ खातो पितो, त्या ठिकाणी मोठा होतो आणि पंख फुटले उडून जातो आणि तिकडे गेल्यावर गुरुची चप्पी करतो. आतापर्यंत गुरु चांगला होता का तुला? अरे पहिलीपासून शिकवलं, तुला मांडीवर घेतलं, तू शिसू पुसली आणि आता तुला पंख फुटायला लागले. तोंड चांगलं दिलं आणि चांगलं शिकवलं आणि आता तिकडे जाऊन गुरुची निंदा करतो. गुरुद्रोही हा. असे काही लोक आहेत, म्हणून देव होत नाही यांना. गुरुद्रोही आहेत. गुरुच्या नावाने त्या ठिकाणी चप्पी करतात. कायला केलास गुरु? मग गुरुद्रोह त्या ठिकाणी जोडू नका मित्रांनो. इतक्या दिवस गुरु बरा वाटला, आताच खोटा वाटला काय? असे गुरुद्रोह करणारे लोक आहेत, यांना देव होत नाही मित्रांनो. एक मार्गद्रोही. हा मार्ग असा
तो मार्ग असा, हा लाल कपडेवाला, हा काळ्या कपडेवाला, हा ग्रे कपडेवाला, ही शाखा भेद, हा आमचा मार्ग, हा तमका मार्ग, काही खरं नाही म्हणजे कोण्या मार्गाचं तुझ्या घरी खरे करे तू चालला सांगायला हा मार्ग चांगला नाही, तो मार्ग चांगला नाही, मग तुझा घरचा मार्ग चांगला आहे का? तुझी बाई चांगली आहे का? तुझी पोरं चांगले का तुझ्यासोबत? तुझे चुलते पुतणे तुझ्यासोबत लय राहता का चांगले? सोन्याचं ताटे का तुझ्या घरी जेवायला तुला? हा मार्ग चांगला नाही, हा मार्ग चांगला आहे, तुला लय माहिती झालं का? राहिला का कोण्या मार्गात? नाही नाही, काय खरं आता कोणता मार्ग सांभाळतो आणि कशाला दीक्षा घेतो? अरे वाह, मार्गद्रोही आहेत हे लोक. त्या मार्गात करू नको पंगत, माझ्याच मार्गात कर. म्हणजे तू हा मार्ग चांगला आहे काय? तुला चिपडं नाही येत का? अरे चिपडं नाही येत का? कोणाला येत नाही चिपडं मला सांगा बरं. हाय काय एखादी बिगर चिपडावलं इथं? पाहिलं का लोक कसे? आपण शुद्ध, मीच चांगला आणि सगळे असेच आहेत. तू त्यातलाच आहे म्हणून इथं टपकलास कलियुगामध्ये. समजतं ना तुम्हाला? स्वतःला निर्मळ नका समजावं जाऊ. निर्मळ असते तर देवाजवळ असते तुम्ही. असे मार्गद्रोही आहेत काही लोक. काय मार्गद्रोह करू नका मित्रांनो. हा आपला मार्ग आहे. काय हे मार्गातले जेवढे काही आपले अच्युत गोत्री आहेत ते आपले आहेत. कोण कसं आहे तुम्हाला काय करायचं ते देवाचे, म्हणून भजन पूजन करायचं. शाखाभेद सांगितलं का देवाने? हा आमच्या शाखेचं नाही, तुझ्या शाखेचं नाही, चांगलं आहे काय मग? आणि शाखाभेद देवाने सांगितलं करायला. काळ बरं सूत्रपाठ तुला माहितीये का? ये इकडं. शाखाभेद करतो, अमक्या शाखेचं तमक्या शाखेचं म्हणतो. बिलकुल असा शाखाभेद करायचा नाही, मार्गाचा द्रोह करायचा नाही मित्रांनो. आपण अच्युत गोत्रीय किंगा. आपण कसे आहोत? अच्युत गोत्रीय आहोत. काय एक आहोत. अच्युत म्हणजे परमेश्वर आणि त्याचे गोत्रच म्हणजे आपण आहोत. काळ्या कपडेवाले, लाल कपडेवाले, ग्रे कपडेवाले काय वेगवेगळे आहेत का? असा शाखाभेद आणि मार्गभेद करायचा नाही मित्रांनो. सगळे मार्ग आमचे आहेत, सगळे संत आमचे आहेत, हे आमच्या अच्युत गोत्री आहेत. आम्हाला कोणी नीच उच्च नाही आहे असं आपण मानलं पाहिजे. त्याला देव होतो. असा मार्गद्रोह करणाऱ्याला देव होत नाही मित्रांनो. हा मार्ग आणला का, हा आणा है ना, हे असे म्हणणारे मार्गद्रोही आहेत. यांना काय मोक्ष मार्ग होईल? तू हा मार्ग द्यायचा का? मग तू हा चांगला आहे का म्हणून सांगतो का त्यांना? माझ्यावाला घेऊन जा, माझ्यावाली लावा. तुंतुन वाजवता आलं पाहिजे ना. नाही आलं तर झिजी तरी म्हणता आलं पाहिजे. कधी पाहिलं का ते तुंतुन वाजवण्याच्या मागे दोघ जण असतात? जे 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 ऐकलंय का तुम्ही कधी? नाही ऐकलं? बारोड ऐकलं असेल ना. हा कम से कम जी तरी म्हणता आलं पाहिजे माणसाला. उगाच मार्गाचा द्रोह करू नका है ना, घाई करू नका है ना, आत्ताच बोलू नका. तुला बोलवायचं का बरे? हा तू हा मार्ग बोलवायचा का? मग याचा नाही तर येतो का तू? राहतो का तू? कर ना मग तू. अरे परमेश्वराचा मार्ग आहे तो, कोणाचा नाहीये. पर मार्ग आहे तो. मार्गद्रोही हे लोक तुम्हाला सांगतो, अशा काड्या करणारे चमचे. या चमच्यापासून सावध राहायचं मित्रांनो. कानातल्या गोष्टी ऐकायच्या नाही, बळी पडायचं नाही कोणाला. मार्गद्रोही लोक आणि जे मार्गद्रोही त्यांना देव होत नाही. स्पष्ट मध्ये प्रमाण सांगत आहे तुम्हाला. एक गोत्रद्रोही गोत्राचा द्रोह करतात. या उपदेशाच्या नामधारकाचा, वासनिकाचा द्रोह करतात. हे उपदेशी काही कामाचे आहेत का? मग तुझ्या घरचे कामाचे आहेत का? हे उपदेशी चांगले नाही, हे वासनिक चांगले नाही, हा असा तो तसा, ती तशी ही अशी, तुझ्याच घरचे चांगले है ना. गोत्रद्रोही हा गोत्रद्रोही आहे मित्रांनो. आपलं गोत्र कोणतं आहे? अच्युत गोत्रीय किंग. आपण कोण आहोत? अच्युत गोत्रीय आहोत. आणि अच्युत गोत्रीयाचा तो त्या ठिकाणी तिरस्कार करतो, नाव ठेवतो यांना. यालाही देव होत नाही मित्रांनो. आणि म्हणून गोत्रद्रोह करू नका. कोणता साधू असा, कोणती आई असे, हा उपदेशी असा, हा वासनिक असा, हे करत बसू नका. तुम्ही काही नोकरीला नाहीयेत. बिनपगार फुला अधिकारी झाले लोक. स्वतःविषयी कधीच बघणार नाही. स्वतः जर आरशात बघ, तो नाक वाकडे का, डोळा वाकडा आहे का, तोंड वाकडे, नीट चांगलं आहे का बघ.
सुंदर आहे का बघ? सुंदर तो आहे जो परमेश्वराचं चिंतन करतो. दुसऱ्याचं तोंड बघणारा नाही, दुसऱ्याचा तोंड बघणारा स्वतः तोंड काळं करून घेतो. देवाचं तोंड बघा, देवाचं श्रीमुख बघा, देवाचं चिंतन करा, त्याला देव प्राप्त होतो. असं गोत्रद्रोह्यांना देव प्राप्त होत नाही. एक स्वामीद्रोही देवाला सुद्धा द्रोह. उठ देव रे, उठलं की चालल्या आणि मंदिरात कायचा देवाला? तू देव आहे काय? नवरदेव झाल्यापासून तुला देव म्हणायचं का? तुला हार घालायचे का? रोज तू 3 टाइम पूजा करायची का? बरं देव नाही म्हणतो. पाहिलं का? काही लोक देव सुद्धा नाही म्हणतात, स्वामी द्रोही आहेत. काही स्वामीचा सुद्धा द्रोह करतात. माहितीये, या महाराष्ट्रामध्ये स्वामीचा द्रोह केला काही लोकांनी, विरोध केला काही लोकांनी. आमच्या सारखे तर काय हो, असेच मागता लोक. स्वामीचा द्रोह केला मित्रांनो, हम किस गली की पत्ती आहे. पण आम्ही लढणारे नाहीयेत, लढणारे. उगाच नाही, रडत बसणारे नाहीये. एक परमेश्वर द्रोही परमेश्वरासोबत द्रोह करतात. दुर्योधन परमेश्वरासोबत द्रोह आहे का नाही? अशा प्रकारे काही लोक परमेश्वरावर चालून जातात. महादेवा भक्त कोणावर चालून गेला? माडीवर गेला आणि त्या ठिकाणी बघितलं आणि तलवार घेऊन गेला. स्वामींनी त्या ठिकाणी पदर खाली केला, प्रेम करिता संचरले, म्हणे करा ना तुम्हाला जे करायचं ते. परमेश्वर द्रोह्यांना सुद्धा परमेश्वर प्राप्त होत नाही मित्रांनो. परमेश्वराचा द्रोह करू नका, परमेश्वर होणार नाही मित्रांनो. ध्यानात घ्या, परमेश्वराला नाव बोट ठेवू नका, परमेश्वराला चालून जाऊ नका मित्रांनो. या वेगळे कवनी न दिसते, या वेगळे कोणीच नाहीये. बघा, स्वतःला चापून स्वतःमध्ये झाकून बघा मित्रांनो. यापैकी जर तुमच्यामध्ये दोष असतील तर परमेश्वर होणार नाही, आणि हे दोष असतील तर ते दोष काढून टाका. महाराजांना क्षमा मागा, महाराज माझं चुकतंय, मला माफ कर. हे दोष तुमच्यात आहेत का नाही हे ध्यानात घ्या. मी सांगितलेले मित्रांनो, असतील तर ते त्या ठिकाणी बाजूला करा, देवाला माफी मागा. रोज सकाळ संध्याकाळ देवाला माफी मागा, प्रायश्चित करा, तेव्हा ते तुमचे दोष कमी होतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे दोष आहेत, असं कधीच म्हणायचं नाही की मी निर्दोष आहे. देवाने स्पष्ट सांगितलं, जीव दोषाचे आळे. जीव दोषाचा आळ आहे मित्रांनो. आळ म्हणजे मिरच्या टाकता की नाही तुम्ही, आळ करून रोप टाकता की नाही तुम्ही, ते कसं उगत, किती दाट असतं. इतके दाट जो दोष या जीवाकडे आहेत. स्वतःला निर्मळ नका समजू कधी, आणि निर्मळ व्हायचं असेल तर सेवादास्य करावं लागेल, साधू संतांचं सेवादास्य करावं लागेल, तेव्हा ते दोष त्या ठिकाणी झडून जातील. मग अशा प्रकारचे जीव आहेत मित्रांनो, ध्यानात घ्या. यामध्ये जर तुम्ही असताल तर याच्या बाजूला व्हायचं, झटकून तोडायचा कपडा, कोणाचा दोष नाही घ्यायचा. निर्मळ व्हा मित्रांनो. कपडा जर भरला तर त्या ठिकाणी आपल्याला धुवा लागतो, आणि धुतल्यानंतर जर आपण त्या ठिकाणी वाळू घातला कुठं आणि त्याला जर कचरा लागला तर फटकन दिवशी फटकून टाकतो आपण. कचरा जर लागला ना आपल्याला तर कचरा डोक्यातला बाहेर काढायचा मित्रांनो. डोक्यामध्ये कचरा घालणारे लोक लय मोठे आहेत. डोक्यात ज्ञान घालणारे नाहीये, कचरा घालणारे. तसं नाही असं कर, तसं नाही असं कर. येड्या, त्याला दिशा देण्याचं काम कर, त्याची दिशा भूल करू नकोस. जे योग्य आहे ते मार्गदर्शन कर त्यांना. साधे भोळ्या लोकांना फसवतो, जे फसवतो अशा लोकांना देव होणार नाही मित्रांनो. म्हणून जर हे तुमच्याकडे दोष असतील तर हे बाजूला करा मित्रांनो. आणि म्हणून देव म्हणतात, देव तो काहीसेही न पविजे. देव अशा व्यक्तींना पावत नाही. जर समजा तुम्ही हे सगळे दोष बाजूला केले तर देव पावतो. निरूपण अवसान झालं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तांना निरूपण केलं, आणि मग नागदेव आचार्यांनी विचारलं, महाराज मी बघितलं झाकून माझ्यामध्ये हे सगळे दोष माझ्यात आहेत.
माझ्याच ठिकाणी आहेत, मी इतरांचे काय बघू. एखादा म्हणला का तुम्हाला मी दोषी आहे म्हणून? म्हणतो का मीच चांगला आहे, मीच मोठा आहे, सगळे असेच आहेत? म्हणतो काय एखादा की नाही बाबा ते चांगले मी नाहीये, मी चांगला असतो तो देवाजवळ असतो. इथं कलियुगात नसतो टपकलो. कळतं काही? नागदेव आचार्य एवढे देवाच्या जवळ असून सुद्धा काय म्हणतात, महाराज हे सगळे दोष माझ्या जवळ आहे, माझा उद्धार होणार नाही महाराज. तरी आता काही कीजिए. काय करू महाराज, हे सगळे दोष माझ्या जवळ आहेत, आता मी काय करू? डोकं आदळून घेतो या खडकावर. मला देव पाहिजे आणि जर हे सगळे दोष माझ्याकडे आहेत आणि या दोषाकडे मला सुधरत नाही. रडायला लागले नागदेवाचार्य. आपल्याला कधी दुःख झालंय का की आपलं चुकलंय, आपण असं बोललो, आपण प्रतारित झालो, आपण असं करू राहिलो, आपण तसं करू राहिलो, हे आपल्याला कधी वाटतं का? आपली चूक आपल्या कधी लक्षात येते का? नाही नाही मग चुकलंच नाही. तो चुकलं नाही तर तो कलियुगात कसा जन्मला रे? कसं काय जन्मला तो कलियुगात? तुला चोकडी आक्षेप देणार रे? चुकलं म्हणून तर इथं टपकला असेल, तुला कळतं का? शास्त्राचा अभ्यास कर, मग कळत तुला, तोपर्यंत नाही कळणार तुला. भट दुःख करू लागले. भट दुःख करू लागले, नागदेव आचार्य रडू लागले. गोसावी गुंफेसी विजय केले. नागदेव आचार्यांना सोडून त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुंफेला गेले आणि नागदेव आचार्य त्या खडकावर बसलेले आहेत. भट देतशी रडू लागले. नागदेव आचार्य त्या खडकावर बसून रडायला लागलेले आहेत. मी कृतज्ञ, मी विश्वासघातकी, मी सप्तदुर्व्यसन आचरणारा, मी लुटमार करणारा, कित्येक लोकांना मारलं, कित्येक लोकांना लुटलं, किती पापी होतो मी. माझ्याकडे अजूनही हे असे दोष आहेत. मी कृतज्ञ आहे, मी परतारक आहे, सगळे दोष माझ्या ठिकाणी असे नागदेव आचार्य बघायला लागले. मित्रांनो, अभागी अधामा माझा पापियाचे, कर्माचे डोंगर अनंत जन्माचे, कसा निस्तरेन देवा संदेह पडला, संदेह पडला, संदेह पडला. काय सांगू देवा, मुख नाही देवा, मीच माझा हो घातची केला. आपलं तोंड काळं झालेलं आहे मित्रांनो, इतके दोष आपल्यामध्ये आहेत. मान्य करत जा मित्रांनो, जो दोष तुमच्याकडे आहे ना तो मान्य करत जा आणि मान्य केलं की देवाजवळ माफी मागत जा, देव माफ करतो. मित्रांनो, मीच नका करत जाऊ, कोणी ऐकणार नाही. एकल्याने जर शिवळाव पडलं, सगळेजण एकी गोड नाही ते म्हणते पड शिवळाव, मर तिकडं, म्हणून एकलखुरे होऊ नका. काय प्रत्येकामध्ये दोष असतात मित्रांनो, ते झाडायचा प्रयत्न करा. रोज तुम्ही घर झाडताना रोज अंतःकरण झाडत जा, कचरा बाहेर नेऊन टाकत जा अंतःकरणातला. कोणाचे दोष घेण्याच्या आधी स्वतःमध्ये बघत जा की तू कसा आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी नागदेव आचार्य खडकावर बसले आणि त्या ठिकाणी रडायला लागले, महाराज मला देव होणार नाही, मी पापी आहे. नागदेव आचार्य देवाच्या सन्निधानात असलेले ते म्हणतात मला देव होणार नाही, आणि तुम्ही त्या ठिकाणी अनुसरले बी नाही, काही केलं बी नाही, काही पदयात्राही नाही, काही अन्नदानही नाही, कोणी संतांची सेवाही नाही, आणि मग तुम्ही काय म्हणता आम्हाला असा देव होतो. असा बाजारचा भाजीपाला आहे काय असा देव व्हायला? देवाशी नाही भाव, म्हणतो देवा मला पाव, हा काय बाजारचा भाजीपाला नाही रे. टंग टिंग टिंगा पिटंग टिंग टिंगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. आंब्याच्या झाडाला कधी शेवग्याच्या शेंगा लागल्या का? 5 रुपये पावशेर द्या म्हणतो, 40 रुपये पावशेर, 40. तो म्हणतो 5 रुपये द्या. ते म्हणते दुपारून या खेरमेर माल मिळेल, खेरमेर.
तेव्हा 5 रुपये लावू. हा देव आहे, तो काय 5 रुपये पावशेराने भेटत नाही. त्याच्यासोबत भाव करावा लागतो. आणि तो भाव कोणी केला सांगितलं ना, शस्त्र अर्जुनाने केला का नाही केला? सेवा केली का नाही? देव प्रसन्न केला की नाही? पण देव प्रसन्न झाल्यावर स्वार्थपर मागितलं. मला काय पाहिजे? मला जन्म पाहिजे, मला आयुष्य पाहिजे, मला राज्य पाहिजे, मला हात पाहिजे. देवाने तेही देऊन टाकलं. नियम सांगितले, गाईला, ब्राह्मणाला आणि स्त्रीला मारायचं नाही. पण आधी त्यांनी हेच केलं. शेवटी परशुरामाने सगळं करून टाकलं. ऐकले का? होते का तू बरं तिथं? म्हणून कोण्या संताला डोचू नका. एखाद्या नागाला त्या ठिकाणी काही पोरं काड्या टोचितात, पोराची टोळी जमा होते आणि नाग बसलेला असतो असा आटाळा बेटाळा घालून. काळा डकला कोबरा नाग असतो तो. आणि ही पोरं येतात आणि एक एक काडी टोचतात. काय नरम लागायला म्हणे. इकून हे तिकून ते, तिकून हे इकून हे, इकून ते इकून हे. आता ते साप आहे, ते का साधा सुद्धा नाहीये, ते कोबरा नाग आहे. त्याला वाटतं लेकरे जाऊ द्या, घाबरतील गिबरतील, आणि मी जर त्या ठिकाणी याला जर काही केलं तर मरूनही जातील. आणि म्हणून ते शांत बसतो. पण सगळेजण सोबतच काड्या टोचायला लागले. फसफस दिवशी त्यांनी वर फणा केला. अरे बाप, साप पळा. आता कसे पळाले? तसा फणावर करीन ना, मग कळण तुम्हाला कसा येतो. मग इतक्या नका टोचण्या मारू. टोचण्या मारायची लिमिट असते. का तुम्ही वर फणा केल्या उभा राहता तिथं? सोपं नाही एवढं. नुसतं बघितलं तर चल धुपळा का सापाला. म्हणून लिमिट असते मित्रांनो प्रत्येकाची. तो साप आहे, विषारी आहे, पण तरी सुद्धा सहन करतो. आणि सहन नाही झालं की तो वर फणा काढीत असतो. त्याच्या आधी सावध व्हा. मागुते गोसावी तेथ विजय केले. मागोते गोसावी तेथ विजय केले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले गुंफेला. नागदेव आचार्य खडकावर रडत बसलेले आहेत. दुसरा माहित कुठे? नागदेव आचार्य त्या ठिकाणी खडकावर लढायला लागलेले आहेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुंफेत गेले. गुंफेतून परत आले. म्हणजे नागदेवा तू परत नाही आलास, काय करतो या खडकावर? रडायला लागले नागदेव आचार्य. नागदेव आचार्य म्हणतात, महाराज देव होणार नाही तर मग मी काय करू तिकडे येऊन? त्या खडकावर रडत बसलो. रडल्याने देव होईल काय? म्हणे रडायचं नाही, लढायचं. 11 विधीचं अनुष्ठान करायचं. देव कसा होत नाही, उपोषण करायचं. उपोषण केल्यावर कसा मुख्यमंत्री आपलं उपोषण सोडायला येत नाही, असा खोटा राहायचा ना. उपटून दाखव. कोणाचा खोटा रावला ते माहिती तुम्हाला? आमचा खोटा आहे तो. उपटून दाखवतो. तुझ्या तर धर्म असेल तर आमच्या धर्माचा खोटा आहे. आणि या खोट्याला आम्ही आमचा ध्वज बांधलेला आहे. धर्म ध्वज, तो झेंडा आम्ही रवणार आहे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा तो झेंडा आहे, तो खोट्याला बांधलेला आहे. सोपा नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण इतकं पक्क राहायचं मित्रांनो. कोणी जर आपल्या झेंड्याच्या अवतीभोवती आला ना मित्रांनो, चालत नाही. तुम्हाला माहितीये का, कधी गेले का बॉर्डर बघायला? बॉर्डर कळते का तुम्हाला? वाघा बॉर्डर बघितलं का तुम्ही? वाघा बॉर्डरला गेल्यानंतर त्यांची त्या सलामी दिल्या जाते झेंड्याला. सोपं नाही. सलामी देत असताना त्या ठिकाणी तसंच उभा राहावं लागतं. आणि ते त्याच्या एंट्री मध्ये जाऊन, ते आपल्या एंट्री मध्ये येऊन जाऊन सलामी देतात. पण आपल्या धर्म ध्वजाला आपण सलामी द्यायची असते.
भारत भूवर झेंडा आमचा भारत भूवर झेंडा. हा भारत भूवर झेंडा फडकला पाहिजे असा आपल्या धर्माचा झेंडा त्या ठिकाणी सगळीकडे फडकला पाहिजे. जिकडं तिकडं आपला पंथ महानुभाव पंथ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा झेंडा फडकला पाहिजे. आणि म्हणून आपण एक होणं गरजेचं आहे. असं वढाताण करणं गरजेचं नाहीये. हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. आणि पडितले आणि मग देव म्हणतात अरे असं रडत बसल्याने देव होत नाही. आई गा अरे काय रडत बसला सिद्ध. रडता परडो सरले अरे बस कर रडू नकोस. पण पट्टी पडितले नागदेवाचार्य काय म्हणतात. जी 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 कैसे नीन पविजे महाराज देव कशानेच पवत नाही. मग जगून तरी काय करायचं. जेवणी काही करावे काय करायचं जगून. तुम्ही तर खुशाल जगायला लागले मित्रांनो. 90 वर्ष झाले 95 झाले. मी एका बाईला म्हणलं 95 झाले सगळे लाकडं झाले तुझ्यावाले हडकं झाले त्या ठिकाणी. कोणी त्या ठिकाणी येईना बोचणं सुद्धा तुला लागना. मग तू आता ये ना देवाकडे. बिलकुल नाही. पाहिलं माझं पाहुणे न म्हणेन पाहुणे रावणे काय म्हणतील. 100च्या नंतर जगणारे काय तू 50 वर्ष पाहुणे रावणेवाली. वा रे वा. चालता येईना. अष्टावक्रासारख्या ठिकाणी वाकडी झाली तरी सुद्धा तिथंच आवरलं का. दूध दिलं त्याला पोराला. दूध गरम केलं का होईना चुलीच्या बाजूला करू दे ना. त्यांना काय कळत नाही का. 4 लेकरं झाले त्यांना. अजून लागली सांगायला त्यांना सगळ्या बाजूला बस करायला. तिकडे बस बैठकीमध्ये कोणी आलं गेलं त्याच्याला पासपोस करत जा. तिथं चहा म्हणत तुला दूध कमी टाक माझ्या याच्यात जास्त टाक. अरे वा असे काही याच्यासाठी राहायचं त्यांना. तर बाजूला सरकत जा. त्या त्यांच्या हातात किल्ल्या बस झालं ना आता. हा मरूस तर सोडत नाही. मला विचारलं नाही तिनं. हा सांगून ठेवते तुमच्या सुनबाईने सांगा पाया पडून नाही गेली असं. येऊ द्या तिला दाखवते तिला मग इंगा काय दाखवते. तिला 4 पोरं होईल. खरं की नाही. ती जर बिघडली तर तो मेळ लागेल का काही. उगाच आपलं तिथं यांना घ्यायचं. इकून चुलीजवळ बसायचं इकून बसायचं. ओल्यावर दूध ठेवलं साय हाय का नाही बघायचं. काय धन दौलत ही तुझ्या नाही कामी. धन दौलत ही तुझ्या नाही कामी. दरी तो कशाला तयाची ही आस. दरी तो कशाला तयाची ही आस. जीवनात शांती विरेना कुणास. जीवनात शांती विरेना कुणास. संसारात नाही सुख या जीवास. संसारामध्ये सुख नाही मित्रांनो. अजून तरी सुधरा. कम से कम श्री प्रभूच्या मंदिरात जाऊन तरी बसत जा उठलं की. आणि 3 टाइम जेवायला यायचा टायमावर. बस झालं. मधात नका करत जाऊ. आम्ही एका बाईला म्हणलं दीक्षा घे. तिची वय इतकं होती की विचारू नका. ते म्हणले घेऊन टाकू. मी आम्हाला मग ठीक आहे चांगली झाली म्हणलं नीट आता येईल. केस फक्त 7च केस होते तिला. तयार झाली तुम्हाला सांगतो. तितक्यामध्ये सुनबाई आली म्हणे बरं होय ना आमच्या सासूबाईंनी दीक्षा घेतली तर. आता बाबा देखते ती जास्त बोलली नाही. असं आहे काय म्हणे मग केसच काढायला बसले म्हणे. असं झालं तर झालं गेली घरी. जे रप्पा चालू केला तुम्हाला तर बरं म्हणे मी गेले नाचायला. हा तीच वाट बघू राहिले तुम्ही. मला काढून देऊ राहिले तुम्ही. असं आहे काही तुम्हाला सांगतो. अरे तुझ्या भल्यासाठी म्हणून राहिले ते. लागली सांगायला सुनबाईला बरं नाचायला. तू काय केलं माहित नाही काय आम्हाला. हा जवानीमध्ये काय तू काय अशीच राहिली का.
तिला जरा करू दे ना त्याच्यावर काहीतरी. आणि तू यासाठी म्हणले तू सद्गतीला जाशील, मोक्षाला जाशील. सगळे बाबा लोक सांगतात, कीर्तनकार सांगतात की त्या ठिकाणी असं आहे तसं आहे, सत्कर्म नाही केलं तर नरकाला जातो माणूस. जरा सत्कर्म कर ना शेवटी तरी. जेच काय भांडायला लागली सुनाला. हा 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 असं आहे तुम्हाला सांगतो. सत्कर्म करोनी काही, कर जन्म सफल लवलाही. संसारी जीवा सुख नाही, देतसे शास्त्र ही ग्वाही. कोणी ना कोणाचा नको करू रे नाश फुल्या जीवनाचा. मानवा हो दास निसिदिन श्रीहरीचा, नको करू रे नाश फुल्या जीवनाचा. नाश करू नका जीवनाचा. मग काय झालं, ती बांधली पोरीला त्या ठिकाणी सुनाला आणि मग आली अमरावती गडी गोष्ट बरं. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी मग ती आली आणि मग ते सगळ्या त्यांच्या पोरी आल्या, तिचे सगळे लेकरं गिकरं आले. आणि मग ते लेकरं ते सुना ते पोरी सगळे म्हणायला लागले, बाई खरंच तू दीक्षा घेऊन टाक, मला वाटायला लागलं तुझं चांगलं होऊन जाईल है ना. आणि मग ही बी जरा नीट होऊन जाईल. तू ते संन्यास घेतल्यावर त्या ठिकाणी ही तुझ्या रोज पाया पडन. आणि तू संन्यास असल्यामुळं तिला कळालं म्हणे, त्या बाबाने सांगितलं म्हणे की तू जर समजा संन्यास घेतला की तिला रोज एक पात्र घडतो, म्हणजे अन्नदान घडतं आणि तुझी सेवा घडते साधूची. तू साधू झाली की सेवा घडते आणि मग तिला सेवा कर म्हणायची गरजच नाही, ती मनाने जीवन तुझी सेवा करते है ना. म्हणून त्या ठिकाणी तयार झाली आणि मग ती म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही, मी संन्यास घेते, पण बाबाला बोलावं म्हणे माझ्याकडे. आणि बाबाला विचारते म्हणे, आता असं जर केलं तर जमन का, कारण लोक नाव ठेवता म्हणे मग केस नाही काढे तर जमन का. पाहिलं का, मी म्हणलं आजचे केस किती आहे तुमच्या डोक्यावर. म्हणे बाबा ते कसं असो, पण मला जरा पाहुण्या रावण्यात फिरायला लागतो, कपडे घालते ना म्हणे मी म्हणून केसातच सगळं आहे. महाभारत केसावरच झालं माहिती का तुम्हाला. आता वेळ नाही सांगायला, सोपं नाही. इथं 4 केस देत नाही आणि 10व्याच्या दिवशी सगळे केस काढून देतो तिथं, माहिती का तुम्हाला. पिंड केलं की मोक्ष, पिंड केलं की मोक्ष. अशाने मोक्ष भेटतो का मित्रांनो. अंधश्रद्धा बाजूला करा जरा. देव धर्म करावा लागतो आयुष्यभर, तेव्हा पुढे देव होतो हे ध्यानात घ्या. अशा प्रकारे नागदेव आचार्याला त्या ठिकाणी देव सांगत आहेत, या ठिकाणी रडत बसल्याने देव होत नाही. मग सर्वज्ञ मिळतले काय म्हणतात देव, अंगा अंगा रडनिलिया गाई रडिल्या काही परमेश्वर होईल. अरे रडल्याने काय परमेश्वर होत असतो काय. येणे खडके आणि जर रडल्याने जर परमेश्वर होत असेल तर मग एक काम कर, हे डोकं खडकावा आदळून घे, होईल का देव तुला. जो जया परी व्हावा तो तयाची परी होईल की. असा देव होतो भल्या माणसा. असं रडत नसताना देव होत नाही. देवाने सांगितलं ते करावं लागतं तेव्हा देव होतो. आणि जर रडत बसतील जास्त, रडिल्या काजळी पडे. रडत बसू नको, रडल्यानंतर ही काजळी पडते, काजळी पडवा दिवाळी जण जातो. म्हणून काय करायचं, धीर विरा व्हावे. धीर सोडायचा नाही, वीरत्व सोडायचं नाही. देशाच्या शेवटी जायचं. ऐसा कवन मायाच्या पोटी उपजेल जो देशावर खांदे काढून जाय. देशाच्या शेवटी जाऊन आपलं देह ईश्वरासाठी झोकून द्यायचं मित्रांनो. असं वीर व्हायचं, असं धीर धरायचा. कोणी किती आपल्याला शिटुळे उडवले, कोणी किती आपल्याला मागं ओढायचा प्रयत्न केला, पाय असा रवायचा मित्रांनो की आपल्याला पाय कोणी हलवू शकलं नाही पाहिजे. माहिती का तुम्हाला, भीमाला गर्व आला होता आणि म्हणून हनुमानाने शेपुडाशी आडवी टाकली होती. माहितीये का तुम्हाला. भीम काय म्हणायचा, माझा इतका शक्तिशाली कोणी नाहीये. मी अशा हत्ती उचलून फेकून दिला होता आकाशामध्ये. असं लय शक्तिशाली झाला. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं हनुमंताला, याचा जरा गर्व हरण करा. असं
मग भीम चालला होता जंगलामध्ये असं चालला आणि शेपूट आडवी ठेवली कोणी आता श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं नीट करा जरा आणि तुमची वाकडी शेपूट फक्त आडवी करा है ना मग त्या ठिकाणी भीम आला आणि त्या ठिकाणी काय म्हणतो शेपूट बाजूला करा मला पलीकडे जायचंय भीम राजे तुम्ही तर एका हातात फेकून दिला होता हत्ती काय बळे तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यावरली शेपूट थोडीशी बाजूला उचलून ठेवा मी जरा म्हातारा झालेलो आहे मला माझ्या शेपटीचं वजन व्हायला लागलेलं आहे तुमच्या हाताने थोडी बाजूला करण जा ना पुढे मला म्हातारपणी कशाला बेजार करता काय शेपूट बाजूला करा नाही ना मी म्हातारा झालो तुम्ही बाजूला उचलून ठेवा असं आणि तो शेपूट उचलायला लागला कणायला लागला कुठे गेलो तो हत्तीचं बरोबर माहितीये का तुम्हाला एक कथा हा नसेल तर तिकडे विचारा त्यांना जाऊन सांगत असते तुमच्या याच्यामध्ये हा रामायणामध्ये कशामध्ये आणि एक शेपूट त्यांना नीट झाली नाही आणि ती शेपूट उचलली नाही आणि मग त्याने हात जोडले म्हणे बाबा आपला गर्व नाहीसा झाला मी स्वतःला लय बलशाली समजत होतो शेपूट बाजूला झाली नाही तुला करणं आणि म्हणून स्वतःला श्रेष्ठ नका समजू बहुरत्न वसुंधरा या वसुंधरेवर या भूतलावर एक से बढ़कर एक माणूस आहे आपल्या मापाचा विचार करणं सोडून द्या मित्रांनो जरासं बाहेर या गावाच्या मग कळत तुम्हाला तिकडे कसे इकडे कसे आमच्या तिकडे कसे तुमच्या इकडे कसे हिरीमध्ये काय ट्रॉक ट्रॉक करतो हिरीतली ते बेल्ट ट्रॉक 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 करतात ये ना बाहेर जरा मग कळण तुला त्या समुद्रातले बेडके कसे गटकन घेऊन घेतात तिथं आपण त्या ठिकाणी ट्रॉक ट्रॉक करत राहतात नको करू गर्वाभिमाना नको करू गर्वाभिमाना मने पार्थासी भगवाना नको करू पाखंडी झगडा नको करू पाखंडी झगडा नाही तर घाली नयम खोडा नाही तर घाली नयम खोडा गर्वाभिमान सोडून द्या मित्रांनो नाहीतर यम खोडा पायामध्ये यम खोड्या घालतील म्हणजे पाय बांधतील हात बांधतील आणि बांधून हाणतील नीट राहा जरा लोकांच्या मुंड्या मरू नका अनितीचं धन कमवू नका जे आहे ते कष्टाने कमवा लोकांच्या मुंड्या मरून खाऊ नका मित्रांनो अशा प्रकारे नागदेव आचार्याला सर्वज्ञ श्री चक्र स्वामी सांगतात आदर डोकं मग इथं याने देव होईल का तुला मग जो परमेश्वर ज्या परी व्हायला पाहिजे त्याच परीने होतो मित्रांनो म्हणून देवाने जी आस्तीपरी सांगितली ना तिनं त्या ठिकाणी परमेश्वराचं आचरण करायचं तेव्हा देव होतो मग आस्तीपरी ती काय आहे करण्याची परी खाण्याची परी बोलण्याची परी चालण्याची परी सेवाची परी उपाड दाखवण्याची परी अगरबत्ती दाखवण्याची परी गंध लावायची परी हार घालण्याची परी संकल्प सोडण्याची परी नाहीतर संकल्प घेतो हातात पाणी घेतो डोक्यावर बाबाच्या टाकतो डोकं बाबाचं गार होतो लय बाबा गरम झाला म्हणतो मग बाबाचं डोकं गार करतो टाकू का बाबा संकल्प घालू का बाबा म्हणतो घाल रे बाबा असे काही लोक संकल्प सोडतात मित्रांनो गरमला गार करतात आता एखादा जरासा गरमला गार झाला तर बरं आणि एखादा गरम झाला तर मग अवघड नाही डोक्यावर टाकतो का बरे संकल्प सोडता येतो का बरे असं म्हणल्यावर काय करायचं चार चौघात अपमान नाही व्हायचं का म्हणून सत्संगात ये बघ जरा हे कसे सोडतात असती परी काय करतात म्हणून आज बघत जा ते उद्या पंगत असले तर नाही तर रफ्ताच दिवशी पडशील दंडवत घालायला लागलं झाड पडलं का असे लोक आहे म्हणून आधी बघत जा कसं असतंय
बघून शिकत जा जरा, नाही तर उघडं पडतं आपलं. आमुषा पौर्णिमाला बी येत नाही वाटतं, याला कळा ना अजून कसं असतंय है ना. आणि मग ते बळच म्हणतात हे जरा जास्त आपल्यात नाहीत बाबा, जरा कसं आहे माहिती आहे पण म्हणा कसं आहे जरा ते बिजी असतात, तिकडे नोकरीला आहे, इकडे त्यांच्या नाव लय आपे बाबा. मग याच्या एवढं ध्यानात राहील नका, गंध कसा लावून संकल्प कसा सोडा, इतका याप झाला का मागा तुमच्या. एवढं शिकता येत नाही तुम्हाला, तुम्हाला कळायला पाहिजे ना आपण उपदेश आपलं एखादं उघडं पडून हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. उघडं पडू देऊ नका. इंग्लिश बोलता आली तर त्या ठिकाणी म्हणायचं आम्ही टेन्शन नाही घ्यायचं, वाटतं वाटतं हाय बरं का. नाही तर आपण म्हणणार नाही आम्ही असूच तुम्हाला असंच फसवून टाकणे एखादं. गेले पुढे एखाद्या दुकानावर हे असंच दिसतं म्हणे इकडं आहे ना, हे खाल्लं दिसतं म्हणे आंध्राकडे, इकडं आले की याला फसवून टाकायला काहीच वेळ लागत नाही. बिलकुल नाही, टाईट राहायचं. क्या बोलावे आहे ना, तुम्ही गाडीत चढले ना तुम्हाला सांगतो ते काय करतात, टाईट थांबतात. टाईट कळते तुम्हाला रोड असं. आता आपण जर शांतच असतो इकडे माणसं म्हणल्यानंतर, पण आपण खालून वर बघतो अरे सुना नाही त्याला काय ओट ना दिखाऊ कर क्या समज रहा सर. असं म्हटलं की तिथं बोलतो नाही नाही मुझे लगा की तुम जरा आता कसा दाखवला दाखवू का तुला जरा एकदा. म्हणून बाहेर कसं राहायचं ना आत कसं राहायचं आपल्याला कळालं की आपण त्या ठिकाणी जीवन चांगलं जगू शकतो मित्रांनो. आपल्या घरची घरीच गोट्या खेळता येईना आणि तिकडे गेल्यावर काय गोट्या खेळता तुम्ही, हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. आणि मग देव म्हणतात ते बघ असं कपाळ डोक्यात त्या ठिकाणी आदळून देव होणार नाही. आम्हाला विचार देव कशाने होतो, तेव्हा देव तुला होईल. मग देव होणारच का होत नाही विचार पूस, इथं ब्रह्मविद्या आहे, चर्चा कर तेव्हा होईल ना, का असं रडत बसले होईल. काय म्हणतात नागदेवाचार्य, काय म्हणतात देव वानर्या. अरे हिंसा करायची नाही, पाप करायचं नाही, अन्य धर्म आचरण करायचं नाही, आनंदाचे सुख होईल. हिंसा म्हणजे कोणाला त्या ठिकाणी दुखवायचं नाही, कोणाची हिंसा करायची नाही, पाप करायचं नाही, अन्य धर्म आचरायचा नाही, मिश्र भक्ती करायची नाही. त्या ठिकाणी तरी सुद्धा तुमचा नरक चुकेल मित्रांनो. पण तुम्ही इकडं तिकडं पळाले तर भरोसा नाही मित्रांनो, बाकी तुमची इच्छा. काय म्हणतात नागदेवाचार्य, जी जी महाराज माझ्याकडे सगळे दोष आहेत आणि कसा उद्धार होईल माझ्यावाला महाराज. काय म्हणतात नागदेवाचार्य देवा नागदेवा वानर्या, एकाकी तुले एक अनिष्ट उपसा होती. बघ जर तू चुकल्यानंतर माफी मागशील, प्रायश्चित करशील तर आम्ही तुझ्याला दोष उपसाहून टाकू, म्हणजे माफ करून टाकू. एका केतुला ते एका अंतराया ते जनी. हे बघ जर तुझ्याकडून प्रायश्चित नाही झालं त्या ठिकाणी तर आम्ही तुला अंतरायाने का होईना पण पुढल्या सृष्टी तुझा उद्धार करू. पण तू असं सोडून जाऊ नको, रडत बसू नको मित्रा. देव कर, स्मरण कर, चिंतन कर, तेव्हा देव होतो. असं रडत बसल्याने देव होत नाही मित्रा, असं देव सांगत आहे. तू मला माफी माग, मला विचार, ब्रह्मविद्या विचार, तेव्हा तुला देव प्राप्त होईल. स्वतःचा घात करून घेऊ नका मित्रांनो, सावध व्हा. अजून तुमचा जीव तुमच्या जीवात आहे, नाहीतर एक दिवशी या देहातला जीव निघून जाईल.
आणि रिकामे जातात मित्रांनो. वेळ गेलेली नाही, सुधरा मित्रांनो. आत्ता तरी त्या देवाला शरण जा, अजून वेळ तुमच्या जवळ आहे. एक दिवशी वेळ निघून जाईल मित्रांनो, काही अर्थ राहणार नाही. मग आणि जो नुसरे तो कहीची नुसरे जो इथं अनुसरत नाही, जो इथं अनुसरत नाही तो कुठंच अनुसरत नाही. आणि म्हणून देव म्हणतात या ठिकाणी जो नुद्धरे तो कहीची नुद्धरे. इथं उद्धरण्यासाठी आम्हाला शरण येत नाही, तो इथं शरण येत नाही तर पुढे चालून कुठेच शरण जाणार नाही. कारण आमच्या देवाने फक्त जीवाचं उद्धार करण्याचं व्यसन स्वीकारलं मित्रांनो. म्हणून आमचे देव म्हणतात कसे बी असले तुम्ही, ट्रॅक्टर मध्ये बसा, सायकलवर या, पायी या, हळून या, कसे पण या, पण मला शरण या, असं देव त्या ठिकाणी सांगतात मित्रांनो. आणि शेवटी म्हणतात येणे अवतारे जो नुद्धरे तो कहीच नुद्धरे. जो या अवताराला शरण जात नाही तो पुढे चालून कोणाच अवताराला शरण जात नाही. म्हणून हा तो योग, याच योगामध्ये हाच योग तुमचा आहे. श्री चक्रधर स्वामी तुमचा उद्धार करणार आहे मित्रांनो. हा देव इतका इतका दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहे मित्रांनो, यासारखा दुसरा अवतार नाही मित्रांनो. कारण श्री चक्रधर स्वामी तुम्हाला चक्रातून काढतो मित्रांनो. ध्यानात घ्या मित्रांनो, त्या श्री चक्रधर स्वामींना शरण जा मित्रांनो. ऐसा जन्म वाया गेला, ना योग तुझा घडला. तुझ लागी हा जीव माझा, कदा कदा नार पिला. शरदो बापरी देवा, तुझे नामही विसरलो. तुम्ही म्हणताही स्वामी, मी नाही अनुसरलो. मित्रांनो, त्या छरदोबासारखं तरी करू नका. जे नाम तुमच्या गुरुनं दिलंय ते पाठ तरी ठेवा. छरदोबा इतका इतका लांब गेला मित्रांनो की नाम सुद्धा देवाचं विसरून गेला है ना. इतकं तरी पाळा, ते नाम तुम्हाला तारणार आहे मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी नरकातून वाचवणार आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या नामाचा जप करा. ज्यांच्याकडे नाम नाही त्यांनी नाम घ्या मित्रांनो. कारण ज्या नामे पृथ्वी समूळ तरले ते नाम वाचे वसो. नामामुळं दिवस उगतो मित्रांनो. परमेश्वराचं नामस्मरण करणारे लोक आहेत म्हणून ही पृथ्वी जिवंत आहे मित्रांनो, नाहीतर ही जिवंत राहणार नाही मित्रांनो. आणि म्हणून ध्यानात घ्या, नाम सगळ्यात महत्वाचं आहे. नामाच्या 10 ठायामध्ये तुम्हाला नामाचं महत्व सांगितलं जाईल. आणि म्हणून नामाचे 10 ठाय कधी योगाला तर सांगेल तुम्हाला मित्रांनो. भत्कलवारीला सांगायचा प्रयत्न केला पण फक्त 4च नाम सांगितले. 10 फायदे आहे, 6 अजून बाकीच आहेत मित्रांनो, कारण वेळच पुरत नाही मित्रांनो. अशा प्रकारे नागदेव आचार्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, अरे रडल्याने देव होत नाही, देव केल्याने देव होतो. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नागदेव आचार्याला एक दृष्टांत सांगतात आणि तोच दृष्टांत कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे मित्रांनो. मग सर्व देव निघाले. काय म्हणतात देव? गावात खाती ये. गावात खाती म्हणजे लोहार येतो. लोहार म्हणजे घिसडी. घिसडी काय करतो? गावात टांग्यावर येतो आणि गावाच्या पारावर आपलं दुकान लावतो आणि त्या ठिकाणी एक वाकडा गज घेऊन गावात चक्कर मारतो. हाय का इळा, कुऱ्हाड, फास, इळत कोणाचे मुंदाडलेले असतील तर शेवटून घ्या, मी पारावर आलोय. येतो का नाही घिसडी तुमच्या इकडे? गावातच आहे का?
नाही ना, येत असतो का मग? तुम्ही घेऊन जाता त्याच्याकडे तुमचा पास, इळा, खुरा आहे ना, नांगराचा फाळ, तर तुमच्याकडे नाहीये. नेत असताना घिसड्याकडे मुंदाळ झाल्यावर आहे ना, नेता का नाही? हो की नाही? शेवटून द्या, घ्या शेवटून आता. मग अवघी मिळवणी कामिटा घालविती. एखाद्या वेळेस तोच येतो आणि त्याचं दुकान लावतो, परंतु एखाद्या वेळेस गावकरी एकत्र येतात आणि काय म्हणतात, अहो किती दिवस झाले घिसडी आला नाही, लोहार आला नाही, पेरणी जवळ आली आणि आपले सगळे इखणं मुंदाळलेले आहेत. अरे म्हणे त्याला ठेपा द्या, त्याला गावात बोलावून घ्या, तुझा धंदा गावात चांगला होईल, तू गावात ये, तुला आम्ही कोळसे देतो, आमच्या गावातले काही इखणं मुंदाळ झाले ते शेवटून दे, त्याच्या बदल्यात आम्ही तुला पैसे देतो. आणि मग गावातले पाटील, चेअरमन, सरपंच सगळेजण त्या ठिकाणी त्याला बोलवायला एक माणूस पाठवतात आणि त्याला गावात दुकान लावायला सांगतात. गावात खाती ये, एखाद्या वेळेस तोच येतो आणि म्हणतो मी आपलं दुकान लावतो, म्हणजे घिसड्याचं दुकान लावतो आणि गावात वाकडा गज घेऊन फिरतो. कुठं आहे मुंदाडलेलं? इथं का, इथे का, इकडे का, तिकडे का, असे वाकडे होतात ते वाकडे, मग त्याला वाकड्या गजानेच काढावं लागत, तेव्हा ते बाहेर निघत. तुम्ही बघून घ्या आता फक्त घिसड्याचा दृष्टांत. या घिसडी कळवतो का तुम्हाला? कळतं ना? एवढं तर हो म्हणा. घिसडी म्हणजे पास बघतो कुठं राहिली आहे ना, हॅलो आराखडा होतो तुमच्या इकडे, सांगायचं तुमच्या इकडे काय नाव आहेत ते नाव घेतो. आमच्या इकडे घिसडी म्हणतात, घिसडी. आलं म्हणे खिचडी, शेवटून आणा म्हणे आपली पास, पेरणी जवळ आली. अवघे गावीची खांडी सूर्याने स्मिती. मग काही जण काय करतात, सगळे मिळून कामिठा घालतात आणि मग त्या बाबाला म्हणतात आमच्या इथं या, है ना. तसे सगळे मिळून आले आणि बाबा आमच्या इथं या, किंवा एखादा बाबा मनानेच येतो आणि सुरू करतो, असं पण होऊ शकतं. आणि असं पण झालंय है ना. तुम्ही आले होते म्हणे बाबा तुम्ही आमच्या इथं काही दिवस द्या, म्हणलं माझ्याकडे दिवसच शिल्लक नाही, नंतर कधी बघू. म्हणे बाबा आता तापात ताप होऊन जाईल, आता तापल्याला नंतर गार होऊन जाईल. मी म्हणलो कसं गार होईल, कारण गरम असलं तर हातोडा मारलं की त्या ठिकाणी लेवल होते, नाहीतर मग भिजल्यावर गार झाल्यावर पुन्हा गरम करायला वेळ लागतो. कोळशा आणा, भात आणा आणि मग पुन्हा गरम करा, मग पुन्हा ठोका. त्यापेक्षा बाबा आम्ही गरम झालेलो आहे, लवकरात लवकर इकडे या आणि शेवटून द्या. माहिती तुम्हाला आली होती की नाही? असं आहे ते. बघा आता तुम्ही निसते मग एखाद्या एकाची सांगती सवय. आता भानगड अशी झाली, आता हे लावलं तिथं आहे ना, लोहाराला. आणि मग एखाद्याची सांदी सवडी सुरी पडली असे, यांनी गावात चक्कर हल्ली. म्हणे आहे का येळा, कुऱ्हाड, फास आहे ना, त्या ठिकाणी चक्कर आणली. आणि मग त्या ठिकाणी चक्कर आणली, तो त्या ठिकाणी बसला. आणि एका ठिकाणी बसल्यावर ते त्याला विचारतं अगं आपल्याकडे काही शेवटून घेण्यासारखं आहे का? म्हणे सध्या तर काही नाही. अरे म्हणे मागच्या वाड्यात बघ, मागच्या घरात बघ, एखादी सांदी सवडी सुरी पडलेली असेल. आणि मग एका मागच्या घरात जातो आणि त्या सांदीमध्ये एक सुरी पडलेली असते आणि तो हातात घेऊन येतो. म्हणे गंजलेली सुरी आहे, पण लोहार आलेला आहे, त्याच्या पण शेवटून घेऊ, गवत गिवत घ्यायला कामी येईल है ना. मग तो घेऊन ये
तो घेऊन येतो म्हणे आणि काय म्हणतो, हे सुरी लावून हे सुरी लावून द्या. कोणाला म्हणतो, त्या लोहाराला म्हणतो. तसं आमच्याकडे एखादं येतं, बाबा याच्या डोक्यावर हात ठेवा, याच्या डोक्यातलं काढा, ऐकतोच नाही, कुंकड फिरत, काही करत, रात्री 12-1ला घरी येत तर नीट येत नाही, आलं की नीट बोलत नाही, अंगावर धावूनच येत. बाबा याच्या डोक्यावर हात ठेवा, याच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तुमच्यामुळं याच्या डोक्यातलं निघन. म्हणून एखादी आई म्हणती, चल होय पुढे, बाबाला दंडवत कर. घेऊन येते होय पुढे, बाबाला दंडवत कर, नखरे नको करू. बाबा म्हणून तुला जाऊ देऊ राहिलं म्हणून नखरे करू नको. तुला घरी गेल्यावर बघतो, चल चल दंडवत कर, घाल दंडवत. बाबाला 5 दंड घालला, अय दंडवत घाल 5. अरे बापरे, मला तर चांगलंच वाकवलं नीट. हिला घरी गेल्यावर बघतो, कोण्या बाबाकडे घेऊन जाते, मी नीट होणार नाही. चुपचाप असं लाल होऊन दंडवत घालतो. घालतं की नाही? इतकं लाल होतं का नाही? आता बस खूपच शांतपणा करू नको, आता मी घरी चालतो. जाऊ दे बाबा, आता जाऊ दे, लाल झालं खरं. बघा तुम्ही फक्त एखादी बार लय मजा येते. अशा काही सुऱ्या आहेत, हाय का नाही तपासून बघा. आणि ती सुरी नीट करण्यासाठी या गावकऱ्यांनी हे लोहार बनवलाय. ती नीट झाली पाहिजे. काय ती वाकडी सुरी, याला गन चढले ना, ही नीट झाली पाहिजे, कोणी जहर झाली पाहिजे. मग हाती घे, तो हाती घे. त्या लोहाराने ती सुरी हातात घेतली, अशी बघितली, अशी बघितली, आणि काय म्हणतो, अरे ही सुरी तर राजाला योग्य. काय सुरी आहे, जुनं ते सोनं आहे, पण ज्याने घेऊन आलाय त्याला याची काही किंमत नाही. मग तो लोहार म्हणतोय, अरे 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 काय म्हणे, काय सुरी घेऊन आलास रे, ही सरी खतेने खाऊन टाकली, सरी गांजाटलेली सुरी म्हणे, घेऊन जाय म्हणे घरी. त्याला वाटलं, अरे बापरे, इथं लईच गांजाटलेली आहे. आणि त्या लोहारालाच माहिती ती कशी आहे. पण हा लोहार मनात म्हणतो, ही राजाला देण्याच्या योग्य आहे, पण ही ज्याने आणली का त्याला याची किंमत नाही. त्याला असं वाटतं गंजाटलेली सुरी आहे. काय वाटतं, गंजाटलेली आहे. आणि मग ती म्हणते, झटका हाणून देत, जाऊ दे बा, मला नाही काम आहे, तुझी सुरी घेऊन जाय, ती काही कामाची नाही. जर आगीत घातली ना, जळून जाईल, जळून जाईल म्हणे, ती गंजाटलेली सुरी आहे, घेऊन जाय म्हणे घरी. आई असे मांगी लावून घे, घाली जेल तरी जळवली जाईल. आगी अंतू घाली जेल तरी जळून जाईल, जळून जाईल म्हणे. हिचे दाम मग एक काम कर म्हणे, जळून जाईल ना, मग एक काम. त्याला वाटतं काय करावं आता, जळून जाईल. आणि सुरी तर इकडून तिकडून गवसून आणली. आयला म्हणे, तोट्याला पैसे नाही, बिड्याला नाही, भंगारवर घालून टाक म्हणे. मग त्यांनी भंगारवर घातली. मग तो काय म्हणतो, हिचे दाम 4 घ्या, 4 रुपये देऊन टाकतो म्हणे. हे राहू दे म्हणे, मला जर इड्या आहे ना, इड्या कळत तुम्हाला, इड्या जाणवलेला असतं, इड्या गोल गोल आहे ना, तू तर असतो एक वसन काढायला, मी इडे खिळे करीन. मग त्यांनी 4 रुपयाला विकून टाकली. त्यांना वाटलं बरं झालं, आपला शिवाजी नांगर भेटला आहे ना, एरवी पडेल होती, भंगार विकून टाकली. आणि मग विकून टाकल्यानंतर त्या ठिकाणी यांनी काय केलं, कारण हे तिकडं जाईल आणि वाट्यावरती याला सांगतील, येडा झाला का म्हणे, तू किती रुपयाला विकली म्हणे, एवढ्याला येडा आहे का म्हणे तू. अरे जुनं ते सोनं तू कशाला दिली, एखादे त्याचं कान भरून दे. आणि म्हणून ह्या लोहाराने काय केलं, त्याची मुठ काढली आणि मग मुठ काढली, मुठीमध्ये टाकली.
परजांतू घाली, ताटांतू घाली. तिथं पहिल्या बऱ्याचशा सुऱ्या होत्या, त्या सुऱ्याच्या खालीवर मिक्स करून टाकली, मूठ पण मिक्स करून टाकली. जरी कोणी कोणाचे कान भरले आणि पुन्हा जर आलं, हे घ्या तुमचे 4 रुपये आणि माझी सुरी वापस द्या, घेऊन जाय बाबा. या गंजातून कोणती मला माहित नाही, कारण ती नाही गेली पाहिजे, कारण ती राजाला देण्यासाठी योग्य होणारे. घेऊन जाय कोणती बी, कारण कान भरणारे लय लोक आहे. आपलं तर काही देणार नाही, पण दुसऱ्याचं देऊ देणार नाही. एरवी तर गंजेला आहे, घरी पडेल आहे, कोणी विचारत नाही, तरी सुद्धा वाट्यावरचे त्याच्या कानात सांगणारे आहे. लय अवघड आहे. मग याने काय केलं, परजांतू घाली, ताटांतू घाली, मिक्स करून टाकलं. नाहीतर बघा लोहाराची स्टाईल असे जे नाही, लगेच मूठ काढतो, मुठीत टाकतं, ताट काढतं, ताटात टाकतं, है ना. बघ भाऊ तो कोणतोय मला नाही माहित, आणि त्याचं काम चालू असतं. अशी वितंडोनी सांडी म्हणजे दिवसभर तो त्याचं मनीये करतो. कोणाचा इळा, कोणाचं खुरप, कोणाची कुऱ्हाड दिवसभर शेवटून ठेवतो. संध्याकाळी सगळे लोक त्या ठिकाणी घेऊन जातात, पण दृष्टी मात्र त्या सुरीवर असते. कारण हिला संध्याकाळी बघतो, हिला चांगलं नीट करतो, कारण ती सुरी राजाला द्यायची आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो वितंडोनी सांडे. तो विळवरी म्हणिये करी, परिदृष्टी मात्र तेची वरी असे. या सुरीला संध्याकाळी चांगलं घनाने घाव देऊन हिचा सगळा गंज काढायचा आहे. हिच्यावर लक्ष, हे तर शेवटून दिले ज्याचं ज्याचं आहे. 2 रुपये 3 रुपये 2 रुपये 3 रुपये है ना, हे गेले सगळे घेऊन. संध्याकाळी एक राहिले नाही, आणि संध्याकाळी फक्त ती भांगारवर घेतलेली सुरी राहिली. मग तो म्हणतो हिला आता लावावं लागतं. मग त्याच्या बाईला सांगतो, चांगला चहा कर, तोंड धुवून येतो, चांगला फ्रेश होतो. ते कोळसे बाजूला करतो, दुसरे नवे कोळसे काढतो, भट्टीत टाकतो, आणि ती सुरी हातात घेते, चहा पितो. बाईला सांगतो चांगला घन हाणायचा. त्यांच्या बाया घन हाणता बरं, माहिती कधी. आता कधी गेले ना कुठं, तर लोहाराचं दुकान थोडस बघायला उभा राहायचा. बाबाने सांगेले है ना, जरा बघायचा जरा ती बाई कशी घन हाणते. अशी तशी नसते ती. मग संध्याकाळची वेळ झाली, सगळे घेऊन गेले, आता कोणीच नाही. याचं संध्याकाळी काम सुरू झालं, आणि त्याने ती त्या ठिकाणी आगीत घातली. ते नाही करून एक ते झाडी. त्याच्या बाईला सांगितलं, अगं पडून येन घन हाण. आणि आयरणीवर त्या ठिकाणी ती सुरी धरली, आणि घनाचा घाव दिला, आणि ती बाई त्याच्यावाली घन हाणते, असा हात फिरवते, खट 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 खट, आणि तो असा करतो, असा करतो, असा करतो, असा करतो, इथं हाण, इथं हाण, मागे करतो, पुढे करतो, इथं राहिली, इथं राहिली, आणि ती बाई निस्ता घन फिरवते, तिचा घन चुकत नाही. फट 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 फट, आणि मग ज्या ठिकाणी राहिली त्या ठिकाणी पुन्हा गरम करतो. आणि मग तो म्हणतो, अजून एकदा घाव हाणायचा, जरासा दम घे. ती म्हणते, मी दमत नाही, किती घन हाणते. ते का साधी सुद्धा हे काय, आपलं थोडस शिल्लक झालं, भांडे धुणे शिल्लक झाले, फटाफट भांडे वाजवतात. तिकडं भांडे, इकडं कळशी, तिकडं टीव्ही फोडायची, असा प्रकार आहे आपला. तिथं आहे का घन हाणावं लागतो. घन उचलतो का बघा तुम्हाला, कसा एखादा उचलून बघा जरा, मग कळलं तुम्हाला उचलतो का. असा ते रक्कम टाकते, त्या सुरीवर टाकते. मग तिने करून एक खते झाडी, दुसऱ्यांदा पुन्हा आगीत लावली. ज्या ठिकाणी डबर आहे तिथं गरम केली. पुन्हा घनाचा घाव दिला, म्हणे इथं हाण. आणि मग तिनं हाणायला सुरुवात केली, आणि मग त्या ठिकाणी हाणलं. आणि हाणल्यानंतर बराबर एक घन हाणला की ताटकन दिशी गंज बाजूला होतो, दुसरा हाणला की सगळा बाजूला होतो, लाल बुंद राहतं, आणि मग टाटकन दिशी फाकतं. आणि फाकल्यानंतर
झाल्यानंतर ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन बसतं आणि मग त्या ठिकाणी त्याने करून एक खते झाडी. आता सुरी बघा कशी होते. मग तावी पिठी उदरी आता तो काय म्हणतो, आता तो दोनदा तीनदा घन हाणला, दोनदा तीनदा घनाचा घाव दिला, आता थोडी थोडी ढबर राहिली अशी बघतो तो. थोडे थोडे खड्डे, आता घनाचा घावाची गरज नाही, आता कशाची गरज आहे. मग तो काय करतो, पुन्हा आगीत घालतो, त्याच्याजवळ त्याचा हातोडा असतो आणि मग तो सांगतो तू भाता हाण. भाता हाणावा लागतो है ना, ते भाता फुकितो है ना, आणि मग त्या ठिकाणी ते पेटतो आणि मग तो काय म्हणतो, आता घनाचा गावाची याला गरज नाही, आता माझ्या हातात जो हातोडा आहे त्याने डबार थोडं थोडं लेवल करतो की नाही लेवल. आणि मग तो असा असा बघतो, इथं राहिली का इथं हणतो, इथं राहिली का इथं हणतो, इकून राहिली का इथं हणतो, दर 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 मागे पुढे नेतो, मागे पुढे नेऊन पुन्हा हणतो, पुन्हा सपाट करतो आणि त्या ठिकाणी बघतो कुठं राहिली, आता बरी झाली पण थोडे थोडे डापर डुपर राहिले. मग ते डाबर डुबर कुठं लेवल करायचे. मग मग तो काय म्हणतो, आता शेवटीली पण आता डाबर डुबर जहर करण्यासाठी, काळा रंग जाण्यासाठी खर सहाने लावी. गिरणीचं जातो जिथं पडलेलं असतं. तुमच्या गावात गिरणी आहे का? गिरणीचे जाते असतात मोठाले आणि तिथं ते टाकून देतं गिरणीवालं आणि मग हे काय करता माहिती का, तिथं लावून आणता घासिता आणि जाय तिथं गिरणीवाला तिथं लावून आण हाय आजारा. तुमचे घरी लावत तुमच्या घरी आणलेले असतील काही आहे की नाही. असं त्या ठिकाणी खर सहाने लावी, त्या दगडावर घासित 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 आणि मग एक खते झाडी. मग थोडं थोडं पांढरं होत, धार दिसायला लागते. मग आता त्या दगडामुळे एक खत झाडलं, आता पांढरा पांढरा त्या ठिकाणी निशाणा, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंगामध्ये आलेला आहे त्या तलवारीचा. आणि मग तो जो खड्डर खुडर आहे ना थोडं थोडं ते पण लेवल झालेलं आहे आणि एक एक कण त्या ठिकाणी बाजूला निघलेला आहे आणि अशी लेवल होऊन जाते ती सुरी. आणि मग त्याने करून एक खते झाडी. मग आता पुन्हा काय करतो, म्हणे एक खत तर झालं पण आतमध्ये थोडासा खोलगट भाग आहे तिथं काळं राहिलं. मग हे काळं त्या ठिकाणी पूर्ण काढण्यासाठी दुसरा निशाणा असतो, तो सुताराकडे असतो आणि तो सुतार त्याच्यावर वाकस घासीत असतो. माहिती आहे तुम्हाला सुतार गितार माहिती नाही है ना, करळ शेव टिफन माहिती आहे ना. आणि मग त्या सुताराच्या निशाणावर घासतो आणि त्याच्यावर तेल टाकतो. याच्यावर त्यांनी पाणी टाकलं होतं, आता तेल टाकतो, इतका घासतो इतका घासतो इतका घासतो की त्या ठिकाणी सगळं पांढरं शिपीत होऊन जात. सुरी कशी झाली, आता पांढरी झालेली आहे. परंतु काळे काळे तिळाचे डाग अजून बाकीच आहेत. काय आपण गोरे असलो तरी एखादा तिळाचा डाग जर आपल्या कुठं असला तर समजायचं है की नाही, आपण पूर्ण शुद्ध नाही है ना. मग ते काळे काळे डाग तिच्या अजून त्या ठिकाणी आहेत. मग तो काय करतो, एक त्या ठिकाणी निशाणा भेटतो. कोणता निशाणा भेटतो माहिती का तुम्हाला? पाटील काय चाललंय, हा बरोबर तुम्ही म्हणतात, हा हा झालं का पोलीस नाही होईल. अरे त्या पाटला माहिती ना तुम्हाला, आठवलं का? हा पहिले वस्तारा घासायचा निशाणा आणि त्या वस्ताराने भादरायचं असं होत. आणि तो वस्तारा तो घेतो आणि त्या वस्ताऱ्यावर तूप टाकितो, तो निशाणा घेतो, त्याच्यावर तूप टाकून घासतो. तुम्हाला आता आल्या ब्लेड रेझर. पहिलं काय होतो, म्हशी भादरायचा वस्तारा तोच होता का? पुढे गेले पटक्यावाले ठोक्यावाले
सांगायचा का दुसरं होतं आमच्या आता सारखं काय असं बिलेड असं फोर गिर होतं का तुमच्यात? तेच होत काय पाटील वस्तारा. मग त्या निशाणावर हात तूप टाकून घासतो, जो काळपटपणा आहे तो बाजूला होतो आणि मग इतकी जहर तलवार होऊन जाते, माशी बसली की 2 तुकडे होऊन जातात. कशी तयार केली, किती मेहनत घेतली, किती घासली, किती ठोकली, गणाने ठोकली, हातोड्याने ठोकली, निशाण्यावर घासली, दुसऱ्या निशाण्यावर घासली, तेलाने घासली, तुपाने घासली. आता मात्र चमचम करायला लागली. आता तुम्ही असं लाईटाकडे करा, डोळे दिपायला लागतात. अरे बापरे काय तलवार आहे, खरं आहे की नाही? अशी तलवार झाल्यावर तुम्ही म्हणता कोणाचं पोरग आहे? घनाचे घाव सोसावे तेव्हा ते देव पण पावे. घनाचे घाव सोसावे तेव्हा ते देव पण पावे. घनाचे घाव सोसावं लागतात तेव्हा मूर्ती तयार होते. काय लोक टोचण्या हाणतात, टोचण्या हाणलेल्या चांगल्या आपल्याला ते नाक डोळं तयार करतात, ते खपरे बाजूला करतात, आपली मूर्ती तयार नाव ठेवणारे करतात. म्हणून नाव ठेवणारे पाहिजे, आपण मूर्ती तयार होतो. घाबरायचं नाही अशा टोचण्या हाणणाऱ्यांना. फसकन दिवशी एकांबर फसकन फणावर करायचा, पण करायचं काहीच नाही. कारण आपल्या देवांनी सांगितलंय हिंसा करायची नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही, पण फक्त फुसकून करायचं. समजलं ना? नाहीतर लोक तुम्हाला जगू पण द्यायचे नाही. असं आहे. म्हणून घनाचे घाव सोसायचे मित्रांनो. जर तुम्हाला ब्रह्माचं सुख पाहिजे असेल तर लोक दगड मारणारच, ते सहन करावं लागतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या सुरीचा दृष्टांत देव सांगत आहेत. मग आणि मग तो आता लोहार काय करतो, ती सुरी घेतो, राजाकडे जातो. राजन, ही सुरी तुमच्या लायकीची आहे का बघा, इतकी तयार केली मी. मग राव म्हणे हिची किंमत काय, हिची किंमत करता येत नाही, खूपच भारी तलवार आहे ही तलवार. या तलवारीवर जर माशी बसली तर 2 तुकडे होतात, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी चालवली तर सट 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 कितीही योद्धे त्या ठिकाणी तुम्ही मागे सरकू शकता. अशी तलवार आहे. राजाला भेट करतो आणि राजा तिची किंमत करत नाही. मग राजा त्या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा त्याला इनाम देत राहतो. त्यांनी ही सुरी राजाला दिली. राजाने दाव पसाव केलं, जितकं धन पाहिजे तितकं गतुडं बांधून घेऊन जाय. पुन्हा आला की पुन्हा हिरे माणिक मोत्याचे माळ काढून त्याच्या गळ्यात घालतो. रोज आला तरी रोज 1 माळ तुला, पण मात्र तलवार आम्हाला राहू दे. तलवार मात्र आम्हाला राहू दे. मग त्या तलवारीची किंमत बघा काय, जी भंगारवर विकली, 4 रुपयाला विकली. लोक त्याची किंमत करत नव्हते. भंगारात पडलेली होती, त्या कोपऱ्यात पडलेली होती, गंज भाग पडलेली होती, गंज चढला होता तिला, पण त्या लोहाराने इतकी योग्य केली, इतकी योग्य केली मित्रांनो. राजा चालत ते वेळी हाती ठेवी. पाहिलं का, राजाच्या हातात ती तलवार आहे. आपल्याला तर राजाच्या जवळ सुद्धा लोक येऊ देत नाही. काळे झेंडे दाखवतो उचलायला. कधी मुख्यमंत्री गेला का इकडनं, गेला तर तुम्हाला उभा दिलं रोडला, कोणा मर फटका
एखादा जरा रोड उभा राहून दाखवा, मुख्यमंत्री आल्यानंतर कळण तुम्हाला रोड उभा राहू देता का? राहू देता का बा? हा नखरे चालत नाही तो राजा. मग त्या राजाच्या हातात ही तलवार गेली, गंजाटलेली, काय खराब झालेली. कोणी किंमत केली? राजाने केली. पण घडवलं कोणी? त्या लोहाराने. तुम्ही आणलाय लोहार. मग जिथे ते वेळी आडवांगी झाली, मग चाले ते वेळी सोबत ठेवतो, झोपतो त्यावेळेस आडवांगी ठेवतो, बाजावर ठेवतो आणि बगलात ठेवतो. जर रात्री चोर आले तर तलवार जवळ पाहिजे. बगलात घेऊन झोपला रात्री सुद्धा, विसरला नाही तो तलवारीला. मग ऐसे ते केवळाही विसरेना. जेवतो त्यावेळेस मांडीवर ठेवतो. जेवत असताना सुद्धा तलवार कुठं असते नीट बघा. राजा लोकांची तलवार मांडीवर असते. राजाच्या मांडीवर बसण्याची लायकी तयारी करून दिली त्या लोहाराने. गंजाटलेली तलवार पण कशी केली? कसे डोळे दिसतात? राजाची तलवार मांडीवर आहे की नाही? अशी तलवार झालेली आहे. मग ऐसे मानले हा परमेश्वर. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय आहे? तशी एखादी गंजाटलेली तलवार जी तुमच्या उपयोगाची नाही, बाबा याला घेऊन जाता का? समजलं तुम्हाला? वाटतं तुम्ही तर लय हुशार आहे, लगेच टाळ्या. बाबा याला घेऊन जा, इकडं कामाचं नाही तिकडं कामाचं नाही. तुम्ही याचं बघा. गंजेल गुंजेल तलवारी आम्हाला ताण, मरी होई गाय बम्मन गोतान. माहिती तुम्हाला आता कशा तलवारी आहे. खरं नाही असा प्रकार आहे मित्रांनो. पण इथं ती घासली का कशी होऊन जाते? हे तार कशी झाली आहे ना, एवढी एवढीच आहे अजून. तर कशी आहे? चमचम. एक जण भेटला म्हणे याला कोणी काही दिलं नाही, याच्या गळ्यात मला रुमाल घालू द्या, ही पण तलवार भारी दिसते. सारखं चालते, सारखं येते का नाही? म्हणून तलवार स्वतःची घासून घ्या. काय घासून घ्या तलवार. किंमत वाढून तुमच्यावर मित्रांनो. कानात सांगितलेलं ऐकणार नाही तुम्ही. तलवार अशी गेली की चमकन त्याच्या डोळ्यावर. अरे बापरे, याला वचन पाठ दिसताय, याला जमणार नाही कानात सांगितल्यावर. तो लगेच परतारकाचं वचन सांगतो. बाबा आम्हाला कळत काय करायचं, आम्ही करतो. माहितीये तेवढं आम्हाला माहिती झालंय आमच्या सत्संगातून. नका सांगू तो मार्ग असा आहे, हा मार्ग असा आहे, तुमचा बघा कसा आहे. बस झालं. असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. म्हणून गंजाटलेली तलवार घासून घ्या. कोणी गंज लावणार नाही तिला. मग काय म्हटलं? बस अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा सुरीचा दृष्टांत सांगितला मित्रांनो. जर नाही देणं झाली ना तुम्हाला चांगली तलवार, चांगली सुरी, तर एखादी गंजाटलेली तरी द्यायचा. पण गंजाटलेली सुद्धा काही लोक देत नाही. साधं भोळं सुद्धा देत नाही. नाही बरं आहे म्हणे आमचं आम्हालाच. आम्हाला मागच्या गावाला एक जण भेटलो म्हणे येतो का म्हणे, याचा बाप पाठवत नाही, नाही तर काय नाही न्यायला. गंजेल सुद्धा देत नाही लोक मित्रांनो. खूप अवघड आहे का? आणि देव गंजेल पण घेतो आणि त्याला नीट करतो, चांगली करतो आणि मग यांच्या तोंडाला पाणी सुटतं. अरे हे तर आपलंच पोरग वाटतं, लयच भारी झालं ना. आणि मग त्याच्या कानात सांगतं काय दीक्षा घेतो, चल घरी येडाय काय तो, सगळा अर्धा हिस्सा तुला देतो. हा याची सेवा करायला घरी घेऊन जातो. बरं तर बरं, नाही तर लाथा घालीन तो घरी आल्यावर. मग तिकडच बरं होतं का नाही, उगच आणलं याला इकडं. पाहिलं का?
मग म्हणतो उगच आणलो इकडं, उगच बाबाला त्या ठिकाणी दिलं आणि आता त्या ठिकाणी मलाच मारायला लागलं. जायतो तिकडं, आता जाईन का मी? माझा अर्ध टाकायचं इकडे. खरं की नाही? आणि अर्धावट संसार त्याचा होऊन जातो, अर्ध्यातच काहीतरी होऊन जातं. कारण देवाला दिलेलं ते फुल आहे मित्रांनो, आणि तुम्ही त्याच्या कानात सांगून घरी घेऊन गेले, त्याचा अर्धावट संसार होतो, त्याचा संसार शेवटात जात नाही मित्रांनो. हे काही लोक कानात सांगणारे प्रतारक लोक आहेत मित्रांनो. चांगले दिसायला लागले की घेऊन जातात, आणि ज्याच वाकडी तिकडी होती, गंजाटलेली होती, आणि त्याने ठोकून ठाकून नीट केली, तेव्हा कुठे गेलतात बरं? तेव्हा तर तुला नाही म्हटलं नीट करावं, याला दवाखान्यात न्यावा, चांगलं करावं, चांगलं एखाद्याकडे त्या ठिकाणी नीट करून घासून घुसून घ्यावं. त्या बाबांनी एवढी मेहनत केली, त्या ठिकाणी मार्गात सांभाळलं, आणि आता निवडी झालं की त्याच्या कानात सांगितो काय खरं या बाबाचं, चल घरी. असे काही खंचाटलेले लोक आहेत, तुम्हाला सांगतो, कान वाखर लोक आहेत काही, सांगतो मित्रांनो, परतारक लोक आहेत काही मित्रांनो. आणि म्हणून सुरी आपली घासून घ्या आणि देवाच्या उपयोगात लावा. आतापर्यंत तुम्ही खूप सुरी इकडे गंजून टाकली मित्रांनो, आता इकडे या ज्ञान अमृताने ती सुरी धुवून घ्या, घासून घ्या, आणि देवासाठी उरी सुरी त्या ठिकाणी ती सुरी अर्पण करा. अजून वेळ गेलेला नाही, तुम्ही मांडीवर बसता देवाच्या, काय अजून वेळ गेला नाही मित्रांनो, अजून सुधरा. देवाच्या मांडीवर गंजेल सुरी बसली, तुम्ही तर गंजलेले नाही, तुम्ही तर सुरी नाही, तुम्ही तर माणसं आहात मित्रांनो. अशा प्रकारे हा दृष्टांत देवाने या ठिकाणी सांगितला मित्रांनो. आजपर्यंत तुम्हाला गंज लागलेला असेल, आणि गंजामुळं तुम्ही इकडं तिकडं धावत असताना, पळत असताना, मिश्र भक्ती करत असताना, तर देवाला क्षमा मागा की महाराज आजपासून आम्ही करणार नाही, आता आमची सूर्य आम्ही घासून घेतलेली आहे, आम्ही एक निष्ठ भक्ती करणार, आणि म्हणून देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, पाप कल्पिले, हे मन तुला दिले दया करी रे स्वामी. जावाचे ने जना दुखविले,